हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं आपल्या नव्या कोऱ्या पडद्यामागचे कलाकार हॅशटॅग रील टू रिअल वर्ल्ड ह्या कार्यक्रमात स्वागत करते. आज आपला हा पहिला एपिसोड आहे आणि किती सुंदर आज आपल्यासोबत तुमची माझी लाडकी अभिनेत्री, प्रोड्युसर, क्रिएटर आणि बिग बॉस फेम तेजस्विनी लोणारी आहे. तर चला, लेट्स वेलकम हर आणि सुरुवात करूया आपल्या आजच्या खास गप्पांना. तेजस्विनी, विथ युअर परमिशन मी तेजू असं म्हणेन हो, आणि आपल्या प्लीज. गप्पांना सुरुवात करेन. येस, प्लीज. खरं तर तेजस्विनी लोणारी ही सगळ्यांना माहिती आहे, पण मला ना ती तेजू ऐकायची की ती कशी होती, तिचं बालपण कसं होतं आणि शाळेचं शिक्षण, घरचं वातावरण, ह्या सगळ्या गोष्टी कशा होत्या. सो मी नेहमी म्हणते आय एम लाईक अ मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर नाही म्हणता ना, बट दॅट सॉर्ट ऑफ अ पर्सन की खूप खूप सगळ्यांनाच असतं, पण खूप छटा आहेत. म्हणजे मी बरीच नटोरियस होते, खूप नॉटी होते. म्हणजे एक सांगायला हरकत नाही की आम्ही रिक्षातून जायचो, कंबाईन मुलांना गोळा करून एक रिक्षावाले काका होते आमचे, हा. राजू काका. मग सगळ्यांना बसवायचे आणि जाईपर्यंत ना मला फार मध्येच ते वेळ चाळे करायचं वेळ लागलं होतं की कोणी, अहो काकू तुमची बॅग पडली, अहो काकू ते मागे काय पडले वगैरे, असं इतकं हैराण केलंय लोकांना मी. मग माझ्या बरोबर मग गँग क्रिएट क्रिएट करायची. करायची. मग म्हणजे फार फार म्हणजे गुणी बाळ म्हणायला, पण एकदम मस्तीखोर. मस्तीखोर, तेवढाच अभ्यासही करायचे, ओके. तेवढंच परीक्षा आले की मी तेवढीच डेडिकेशनने काम अभ्यास करायचे, तेवढंच घरी घाबरायचे पण, आणि तेवढीच रेबेल पण होते. सो आय थिंक मी माझं बालपण खूप वेगळ्या वेगळ्या छटांमध्ये अनुभवलंय की मी हवं तेव्हा मस्ती केली, हवं तेव्हा खूप छान मज्जा केली, हवं तेव्हा घाबरले, हवं तेव्हा अभ्यास केला. सो एव्हरीथिंग, आय डन एव्हरीथिंग. पण बॉर्न अँड बॉटम कुठली, म्हणजे मुंबईची की बॉर्न अँड बॉटम? सी, बाल. माझा जन्म पुण्यातच, म्हणजे मी पुण्याची. ओके. पण आमचं काय आहे की आजोळ, माझ्या आईबाबांचं दोघांकडचं आजोळ हे, म्हणजे त्यांचे आई वडील आम्ही येवल्याचे आहोत. ओ. आणि आय एम सो प्राऊड ऑफ दॅट. आणि येवला हे नाशिक जिल्ह्यात येतं. येस. आज खरं आहे ना माधवी, तुमच्या निमित्ताने मला असं वाटतं क्लॅरिटी येईल, कारण बरीच लोक मला म्हणतात, "मग पुण्याची की की नाशिकची नाशिकची. की येवल्याची, मग शिर्डीची की मुंबईची?" तर असं आहे की माझे रूट्स आहेत ते येवल्याचे आहे. येवला नाशिक जिल्ह्यात येतो. सो अर्थात ते नाशिक होतं. नाशिक. पण माझे बाबा आर्मीत असल्यामुळे आणि सगळीकडे आम्ही फिरत असल्यामुळे, ऑफकोर्स माझं छोटासा एक पार्ट ऑफ म्हणजे आपण म्हणतो ना, लहानपणाचा जो भाग आहे तो शिलाँग, मेघालय तिकडे गेला. आणि मग बिकॉज पुणा हा शिक्षणाचं माहेरघर आहे. माझ्या बाबांना असं वाटलं की आपल्या मुलांना शिक्षण जर त्यांना आपण द्यायचंय छान, तर आपण पुण्याला बेस ठेवूयात. मग पुण्याला सगळं ओके. व्यवस्थित, अँड देन दॅट्स हाऊ इट इज. आणि 10वी नंतर म्हणतो ना कर्मभूमी, ती मुंबई. कारण 10वी नंतरच मी कामाला सुरुवात केली. सो आय केम टू मुंबई. सो ओके. असा प्रवास आहे. पण म्हणजे आज बॉर्न अँड बॉटम नाशिक. नाही, पुणे. पुणे. परत मी कन्फ्युज. म्हणजे बॉर्न अँड बॉटम पुणे. येस, आणि नाशिक मधून मग नंतर ते प्रवास मुंबईपर्यंत मुंबई. आला. सो लोकांना जे कन्फ्युजन नेहमी होतं, पण मला असं वाटतं ॲट हार्ट मी महाराष्ट्राची मुलगी आहे. येस. आणि सगळीकडे मला आवडतं. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय बिंग अ महाराष्ट्रीयन. मला सगळीकडे फार मी स्वतःला ऍडजस्ट करू शकते. सो आय थिंक अ हिप्पी ॲट हार्ट. ग्रेट. म्हणजे माझ्या मते तुझ्यामध्ये नाशिकचे थोडे गुण, पुण्याचे, मुंबईचे, असे सगळे गुण, एक येस, सगळा येस, तो पेहराव सगळा असेल. येस. तू जसं म्हणाले की वडील आर्मीमध्ये होते, सो शिफ्टिंग हे होत होती. सो कसा होता ती फेज? कारण जेव्हा लहानपणी ना आपण एकदम रुळतो, एक आपला गट होतो मित्रमैत्रिणींचा, आणि मग तेव्हा पुन्हा हे सगळं सोडून शिफ्ट व्हायचे दुसऱ्या ठिकाणी. ती फेज कशी होती तुझ्यासाठी? फॉर्च्युनेटली माय पेरेंट्स दे मेड शुअर की मी ह्यातनं नाही जावं, म्हणून त्यांनी खूप एका विशिष्ट आम्ही वयात असतानाच ठरवलं की पुण्यात बेस करायचं. त्यामुळे ना माझं खूप म्हणजे बेबीपणा जो म्हणतो तो मेघालय, मिझोराम, आसाम तिकडे गेला, मग कोलकाता. आणि बट ॲज अँड वेन स्कूलिंग प्रॉपर सुरू झालं, तेव्हा मी एका हॉस्टेलला होते, गौतम पब्लिक स्कूल म्हणून उत्तम हॉस्टेल आहे इन शिर्डी, नियर शिर्डी. ओके. मला आज इतकं प्राऊड वाटतं ना की ती त्या त्या स्कूलिंग बद्दल एवढं जास्त बोललं जात नाही, पण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजसाठी ती शाळा इतकी उत्तम आहे की मी तिथे हॉकी शिकले. आय यूज टू प्ले हॉकी, आय यूज टू डू, आय मीन आय लर्न स्विमिंग देअर.
आपण म्हणतो ना एक्स्ट्रा करिक्युलर, आता जे IB स्कूल स्ट्रक्चर आहे बरोबर. तेव्हा ते होतं. तर मी खूप लवकर म्हणजे पहिली दुसरी तिथे एक्सपोज झाले, बिकॉज माय पेरेंट्स डिडंट वॉन्ट की आम्ही फार फिरावं. मग ते जेव्हा नॉर्थला होते दे डिडंट वॉन्ट टू टेक मी टू नॉर्थ साईड. आणि चौथी नंतर ते डिसाइडेड की पुणे इट इज. सो माझे फार असे काही फरफट झाली नाही आज लहानपणी. मी खूप अशी सेटल्ड वातावरणात वाढली. आणि बाबा आर्मीमध्ये होते तर मग स्ट्रिक्ट वातावरण घरात होतं की कसं होतं? हो, स्ट्रिक्ट होतं. म्हणजे शिस्त म्हणजे शिस्त. सी आता कसं झालं, टिल माय 10th बाबा सतत पोस्टिंगला असायचे, त्यामुळे माझी वाढ ही आई म्हणजे ओके. आईनेच अच्छा. वाढवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. तर ती महा स्ट्रिक्ट आहे. आपण युजली म्हणतो आया ह्या खूप असं हे असतात, प्रेम करणारे असतात, पण आई खूप स्ट्रिक्ट आहे. म्हणजे हॉस्टेलचाच किस्सा आहे की मी जिमनॅस्ट पण होते, मी जिमनॅस्टिक्स करायचे. आणि तिथे रूल होता बॉयकट आणि टू क्राय, लहान मुलींना जाय वी लाईक आर हेअर लॉंग. Yes. तर मला खूप असं हे व्हायचं, पण आई म्हणाली नाही, तिथे जे रूल आहे ते आहे. सो बरीच वर्ष ना माझीशी बॉयकट होते आणि आय वॉज लाईक अ पैलवान आणि फुल ऑन जिमनॅस्ट टॉमबॉय. येस. सो आई फार स्ट्रिक्ट होती. आणि बाबा वॉज अ गुड कॉप बॅड कॉप मध्ये बाबा वॉज अ गुड कॉप, आई वॉज अ बॅड कॉप अनफॉर्च्युनेटली. पण येस, द एथिक्स दॅटचे खूप स्ट्रिक्ट आहे, द डिसिप्लिन त्यांचं खूप स्ट्रिक्ट आहे. आणि तिथून शिस्त कुठेतरी हो डिसिप्लिन हो हो आलं. हो. खरं तर ना ते जे बालपणी आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं वेगळं, आपण बनतो काहीतरी वेगळं. म्हणजे लहानपणी आपण कोणाला ऑब्झर्व करत असतो, काही आपले आयडियल्स असतात आणि त्यांना बघून आपण ठरवतो की नाही मला मोठं झाल्यावरती असं बनायचंय. सो लहानपणीचं तुझं स्वप्न काय होतं जे तू पाहिलं होतं आणि कोणाला बघून इन्स्पायर होऊन ते बघितलं होतं? सी मला ना ॲस्ट्रोनॉट व्हायचं होतं. इफ नथिंग एल्स आय वॉन्टेड टू बी इन ॲस्ट्रोनॉट. पण जेव्हा कळलं की आपल्याला उंचीची प्रचंड भीती आहे तिथेच ते स्वप्न मी आवर्त घेतलं. इफ नॉट दॅट आय ऑलवेज वॉन्टेड टू बिकम अन ॲक्टर. म्हणजे ऑलवेज मला मीडिया, आता असं ऍक्टर म्हणण्यापेक्षा मीडिया इंडस्ट्रीत येण्याचं स्वप्न हे पहिल्यापासून होतं मला वाटतं. सो मी त्या लकी ब्लेस्ड लोकांपैकी असेल माधवी, की मी जे ठरवलं ते झाले. टच म्हणजे आय डिडंट की हे बनायचं होतं मग अरे बाय फ्लूक झाले, बाय ऍक्सिडेंट इथे आले. नो, डोक्यात होतं, आजूबाजूच्या लोकांची ती इच्छा होती. मला समहाव शाळेत आपण विचारतात ना, अरे काय बनणार काय बनणार, तर मला मी उठल्यावरच म्हणायचे मॅम की अच्छा ऍक्टर आहे ना, असं आय डोंट नो, मे बी ते इन्स्टॉल झालंय कुठेतरी. आणि आईचं बॅकग्राऊंड एंटरटेनमेंट आणि वेगळ्या, बाबांचं खूप अकॅडमिक असलं. सो ते आय हॅव टेकन. सो आय एम व्हेरी ब्लेस्ड. आज जर तो प्रवास बघते तर मी जे ठरवलं तेच झाले, ऍस्ट्रोनॉट नाही होऊ शकले. पण हे जे हवं होतं ते स्वप्न आज तू पूर्ण करतेस. आय थिंक तुझी कामाची ही जी सुरुवात आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये ही 10वी पासून झाली होती. सो पहिला अनुभव कसा होता? तर आहे ना, काल आईने म्हणजे आम्ही परत ती उजळणी केली की मला, मी पहिल्यापासून माझं होतं की ऍक्टर राईट. पण बाबा अगेन्स्ट होते या गोष्टीच्या, कारण एक महाराष्ट्रीयन फॅमिली, स्पेशली डिफेन्स बॅकग्राऊंड, आणि हे खूप आउट ऑफ द ब्लू बाबांना वाटलं. ते म्हणाले नाही शिक्षण पूर्ण करायचं. आणि आय वॉज लाईक नाही, मी ते डायलॉग्स वगैरे मारेल, मी भांडी घासीन मुंबईला जाऊन आणि मी ऍक्टर बनीन वगैरे, असं काही कोणी करत नाही. पण तर मिलिंद गुणाजी जे आहेत, म्हणजे आज काल आम्ही त्याबद्दल बोललो म्हणून मला ते परत आठवलं. आई म्हणाली, तर ते आईचे खूप छान मित्र आहेत आणि ते आईला म्हणाले बघ निलिमा, तुझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. ती एक तर भांडून जाणार, घर सोडून जाणार, किंवा तू साथ दे तिला, ती छान त्यातनं काहीतरी करेल. सो त्यांनी ते सांगितल्यामुळे मग आई मला म्हणाली एक काम करू, आय एम गोइंग टू सपोर्ट यू, पण तुला शिक्षण घ्यायचं, ऍक्टिंग शिकायची म्हणजे प्रॉपर. कारण ऍक्टिंगचं किडा असणं वेगळं, टेक्निकल गोष्टी शिकणं वेगळं. जसं डॉक्टर बनायला डॉक्टर शिकतो, इंजिनियर, मग ऍक्टर्सला का आपण गृहीत धरतो ना, उठलं की ऍक्टर बनायचं नाही, असं नाही. सो किशोर नमित कपूर अकॅडमीला शी गॉट मी, शी टूक माय ऍडमिशन. आणि मग मी तिथे 4-5 महिन्याचा कोर्स केला अंधेरीला. आणि ते येऊन जाऊन आय यूज टू डू दॅट, की कोर्स करायचा. मग 11वी फर्ग्युसन मध्ये सायन्स, बाबांचा हट्ट, म्हणजे एकीकडे 11वी-12वी बरं, PCMB, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी, एकावर थांबेल की नाही, हे पण घ्यायचं ते पण घ्यायचं. सो आय रिमेंबर. सो ते सगळं म्हणजे किशोर नमित मुळे ना एक बेस मिळाला मला. आणि 10वीच्या सुट्टीत का 11वीच्या सुट्टीत मला वाटतं अतुल सिद्धे म्हणून, अगेन मम्मीचे खूप छान फ्रेंड, आणि मी 5वी पासून त्यांच्याकडे पोर्टफोलिओ करायचे. सुट्ट्या लागल्या की जा अतुल सरांकडे पोर्टफोलिओ करायचं. मग प्रेस, लोकल ऍड्स करायच्या, साडीच्या मध्ये ते लहान मुलगी उभी राहणार वगैरे, आय हॅव डन एव्हरीथिंग. सो अतुल सरांचा आला मम्मीला, अगं निलिमा, असा सिनेमा आहे, दे आर सर्चिंग फॉर अ
यंग ऍक्टर ऑपोजिट आपले जितेंद्र जोशी सर. सो दॅट वॉज अ बिग थिंग. त्यांनी ना ऑडिशन ना काही, उद्यापासून शूट आहे, आय डोंट नो की ते लास्ट मिनिट चुझिंग होतं और काय, आय डोंट नो. माझं नशीब, आय गॉट दॅट ऑल्सो. आय नो नेक्स्ट डे वी आर इन श्रीवर्धन. आम्ही नो प्रॉब्लेम नावाचा सिनेमा करतो जो मंदार शिंदेचा आहे. काहीही मला कळत नव्हतं ऍक्च्युली. तेव्हा मला सिंक इन व्हायलाच वेळ लागला गोष्टी, की अच्छा पहिला सिनेमा इतका छान मिळाला. पल्लवी सुभाष आहे, जितेंद्र हो. जोशी आहेत, नवीन प्रभाकर आहे आणि मोठे मोठे दीपक शिर्के, म्हणजे खूप मंदार छान जोशी. मोठा खूप प्लॅटफॉर्म छान मिळाला. मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. ऑफकोर्स दॅट फिल्म डिडंट डू वेल. पण तुला प्लॅटफॉर्म मिळाला आणि एकदम या, बट खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला. जितू सरांशी ओळख झाली. तर एवढ्या मोठ्या लोकांबरोबर आपल्याला पहिल्यांदाच कसं काम करायला मिळणं बरोबर. नशीब लागतं. सो आय थिंक आय एम व्हेरी ब्लेस्ड. ग्रेट. आता तू जसं म्हणाली की सुरुवात खरं तर तुझी ह्या इंडस्ट्रीमध्ये सुरुवात पाऊल पहिले तू टाकलं. आपण खूपदा ही इंडस्ट्री बाहेरून बघतो तेव्हा आपण फार वेगळ्या पद्धतीने एक तर्कवितर्क लावलेले असतात, हे असं असेल तसं असेल. आणि जेव्हा तू ह्याच्यामध्ये म्हणजे पाण्यात जेव्हा खरीच उडी घेतली तेव्हा पाणी किती थंड होतं, किती खोलवर, कसं काही झालं का, म्हणजे बाहेरून एक वेगळं जग वाटलं आणि आल्यानंतर कळालं की अरे नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. हा, मला काही गोष्टी नाही आवडायच्या माहिती का. ते ऑडिशन माझं नेहमी होतं म्हणून मी फार कमी ऑडिशन द्यायची आणि देते. आय एम नॉट कम्फर्टेबल. मला असं वाटतं की ज्या व्यक्तीला तुम्हाला कास्ट, ऑफकोर्स तुम्ही स्क्रीन टेस्ट घ्या, लुक टेस्ट घ्या, पण ते उगाचचे ऑडिशन्स लाईन लाईन लावून मला ते नाही पटायचं. कारण जर तुम्ही ऍज अ डिरेक्टर तुमच्यात विजन आहे, तर तुम्हाला ही 5 व्यक्ती माहिती असते ना त्या विजन मध्ये, तुम्हाला 50 कसे हवेत. सो आय यूज टू फाइंड इट व्हेरी सुपरफिशियल ऑडिशन्स प्रोसेस वगैरे. ऑफकोर्स त्या कराव्याच लागतात, मी केल्यात. पण टू गेट व्हेरी अनकम्फर्टेबल. आणि मला ना, मी म्हटलं तसं वन ऑफ माय पर्सनॅलिटी इज व्हेरी इंट्रोवर्ट. मला लोकांमध्ये आय डोंट लाईक. सोशली मिक्स व्हायला. हा, तर तो खूप विरोधाभास व्हायचा. कॅमेरा चालू करा, मी कितीही ऍक्टिंग करेल, मी कितीही बोलेन, पण ऑफ कॅमेरा मला नाही. आता ते खूप चेंज झालंय, पण मला खूप ऑकवर्ड व्हायचं, खूप इंट्रोवर्ट. आय नेव्हर लाईक दॅट. सो तिथे कुठेतरी मला असं वाटतं आय ऑल्सो, म्हणजे मी पण नाही काय म्हणतो ना, आय वॉज नॉट गुड इनफ फॉर अन ऍक्टर. कारण मला ते नाही जमत होतं टू बी अन एक्स्ट्रोवर्ट मग मला. ह्यावरती वर्कआउट कसं केलं असतो की ही गोष्ट आपण एक हॅबिट म्हणू शकतो किंवा आपला हा एक स्वभाव आहे तो चेंज करण्यासाठी काही प्रयत्न तू नो केले? माधवी, खरं सांगू, इव्हेंच्युअली आहे ते आहे. आहे ते आहे. हा, त्यातच सुख आहे. जर खूप मी चेंज करायला गेले असते ना, मग आय वुडंट हॅव बीन मी. त्यातच सुख आहे. आय हॅव लर्न वन थिंग इन स्पिरिच्युअलिटी. जे खूप मोठे स्पिरिच्युअल गुरु असतात ना, इफ यू सी, ते सगळीकडे एकच असतात. आता मला ऑलरेडी इतक्या पर्सनॅलिटीज आहेत, त्याचं फाईट चालू आहे. त्यात मी तुमच्याशी वेगळं वागणार, त्यांच्याशी वेगळं वागणार, याच्याशी. ते नाही मुखवटे आपण करायचं. म्हणतो आपण मुखवटे. जे. ऍक्टर म्हणून कॅमेरा चालू झाला, मला कितीही करायला हवा. एक आई बनायला हवा, एक मुलगी बनायला हवा, विलन करायला हवा, हिरोईन बनायला हवा. नॉट ऑफ कॅमेरा. आय कांट डू दॅट. मला असंही होतं, आय कांट डू दॅट. सो तू जी आहे ती तशी ती आहेस. बरं आहे ना, इझी येस. ना लाईफ. व्हाय टू दे सो मच गोइंग ऑन, कशाला ते मगजमारी करायची. मी कॉलेज लाईफवर येईल. प्रत्येकाचीच कॉलेज लाईफ खूप छान असते, खूपशा आठवणी असतात. कॉलेज लाईफ कशी होती, कारण जसं तू म्हणाले की सायन्स बॅकग्राऊंड आणि एकीकडे ग्लॅमर वर्ड सुद्धा हम्म. हातामध्ये तुझ्या होता. सो कधी हवा डोक्यात गेली होती किंवा हे सगळं बॅलन्स कशा पद्धतीने करत होतीस नो, त्यावेळेला? माय फादर इज टू ड्रॉप मी ऑन बाईक कॉलेजला. सो मग मुलांनी येऊन भेटणं, प्रपोज करणं, फर्स्ट क्रश असं काहीच नाही कॉलेजमध्ये? मला मी आय थिंक खूप वेळ आम्ही पहिल्यांदा काही गोष्ट, मला ब्रेसेस होते कॉलेजमध्ये. ओ. सच टू बी सो शाय, की अख्खा नेमकी. आणि फर्ग्युसन इज लाईक फुल करण जोहरचा स्टुडंट ऑफ द इयर कॉलेज मला वाटलेलं ना. असं काल ओ शनाया काही तसं झालं नाही. आय वॉजंट लाईक दॅट. मी अशी कुर्ते घालायचे, वेणी घालायचे, ब्रेसेस होते. सो आय वॉज काइंड ऑफ अ नर्ड. चष्मा लावायचे मी, ओ. म्हणजे इट्स नॉट अ बॅड थिंग. इट्स नॉट अ बॅड थिंग, पण सो आय वॉज काइंड ऑफ अ नर्ड. आणि मी अगेन म्हणलं, मला ती अँझायटी होती. माझे खूप मोजका ग्रुप होता ना, त्यात मी डॉन. अपनी गली के मी डॉ. किंग. पण बाहेर जायला ना, आय वुडंट बी कम्फर्टेबल विथ दॅट. सो कॉलेज लाईफ एक्साइटिंग होती, पण सायन्स असल्यामुळे कुठेतरी खूप प्रेशर होतं. आणि ऍट द सेम टाइम एखाद दोन मूवी किंवा काहीतरी चालू असायचं ना, तर मी तसा एन्जॉय नाही केला. म्हणजे जे असतात ना कॉलेज फेस्ट एन्जॉय करा वगैरे, नो, आय वॉज काइंड ऑफ हे. माझे मोजके ग्रुप ऑफ फ्रेंड्स होते. वी यूज टू एन्जॉय, बंक पण केलंय, सगळं केलंय, पण स्टील नॉट दॅट एवढं.
ओके, आपण तेजू थोडा अजून पुढचा प्रवास जाऊया. तेजूचं शिक्षण, कॉलेज इथपर्यंत आलो. इंडस्ट्रीमध्ये आता तुझी एंट्री झालेली आहे. कशा मालिका किंवा कसे रोल्स, काही चित्रपट अजून कसे येत होते? टर्निंग पॉइंट कोणता होता? आणि ह्या सगळ्यामध्ये कॅट आईज आहे किंवा रंग फेअर आहे, यावरून आपण बोलतो ना कधी-कधी डिमोटिव्हेशन सुद्धा आपल्याला मिळतं. सो तो फेज कसा होता आणि कसा हँडल केलास? म्हणजे अजूनही मी उत्तर देते, मी फॉरेनची पाटलीन नव्हे. मी नाही आहे ती. म्हणजे सो मला वाटतं पहिला जो सिनेमा ना, दोघात तिसरा, आता सगळं विसरा. येस. नो प्रॉब्लेम, तर नो डाऊट मंदार शिंदेचा, त्याच्यामुळे प्लॅटफॉर्म मिळाला. पण दोघात तिसरामुळे ना ते वेगळंच जग मी बघितलं. कारण मकरंद नासपुरे सरांबरोबर, कांचन अधिकारी डिरेक्टर, आणि ना 5-6, म्हणजे खरं तर 4 सीन मी मेन मोजते, 5-6 सीन्स असतील. इट वॉजंट अ व्हेरी बिग रोल फॉर मी. पण ऑफकोर्स एक आपण म्हणतो ना, समीकरणात मेन हिरोच्या ऑपोजिट आहे मग हिरोईन. सो ते आणि किशोर नमित मध्ये शिकल्यामुळे ती समीकरणं माहिती असतात, बरोबर, ए ऐसा होता है, वो ऐसा होता है. सो पण तो इतकं छान झालं की आजही लोक टचवूड की मिस चित्रा, सुगंधा, असं ते ती छाप पडली. आणि न कळत माझ्याकडनं, मी अगेन म्हणेन, मला इनिशियल 17-18 वर्षी तुम्हाला सिंकिन व्हायला वेळ लागतो ना. बरोबर. त्यात मला गोष्टी कळेपर्यंत कितीतरी वर्ष निघून गेली. सो तो ग्रँडर की अरे आपण इतका सुंदर सिनेमा केलाय, आपण हे केलं, त्यावेळेस सोशल मीडिया ऍज सच नव्हतं. येस. सो मला वाटतं माय करिअर केम ॲट अ कस्प वेअर सोशल मीडिया असं मध्ये आलं. सो आय स्टार्टेड गुड, बट देर वॉज नो सोशल मीडिया, आय ऑलवेज से दॅट. आणि जेव्हा सोशल मीडिया आला तोपर्यंत आय रिट्रीव्ड थोडा, की ओके आय टेक अ ब्रेक असा. सो बट तो पहिला सिनेमा मला छान, आणि तो हिट गेल्यामुळे लगेच दुसरा त्याच प्रोडक्शन हाऊसचा विथ मकरंद नासपुरे लगेच मिळाला. तो झाला नाही की चित्तोड की राणी पद्मिनी का जोहर, नितीन चंद्रकांत देसाईंची सिरियल सोनीवर. ओ माय गॉड, ब्रेक थ्रू सोनीवर ॲज अ लीड. येस. आत्ताच व्हॉट अ बिग थिंग ना. तेव्हा नाही कळलं अनफॉर्च्युनेटली, कारण तेव्हा माझं असं होतं जे येईल ते करायचं. आय एम व्हेरी डिटॅच्ड विथ एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड. मी करते, आय लव्ह व्हॉट आय एम डुईंग, म्हणजे त्याला कवटाळून नाही बसत. यू कांट डू दॅट इन लाईफ. सो बट ती सिरियल, पण त्याचे ऑडिशन काय दिले बाबा बाबा बाबा, एव्हरी डे कर्जतला जाऊन हे येतं का ते येतं का, मग त्यांनी डिक्शन, म्हणजे आपण म्हणतो ना, फिक्स नव्हतं झालं तरी आम्हाला डिक्शन गुरु ठेवले होते आणि सगळं ठेवलं होतं. ते इतकं छान पद्धतीने ना तयार केलं नितीन दादांनी आम्हाला. सो इट वॉज अ बिग ब्रेक थ्रू फॉर मी, फॉर हिंदी इंडस्ट्री. पण तेजू, या सगळ्यामध्ये असे काही कॉम्प्लिमेंट्स आपल्याला छान मिळतात जेव्हा काम करत असतो आणि जे आपण मनामध्ये कोरून ठेवतो आणि ते कुठेतरी आपल्याला प्रोत्साहन देत असतात. पण त्यासोबतच कोणी कोणी काही काही बोललेली वाक्य सुद्धा असतात की जी कधी विसरता येत नाही. तर अशी कोणती वाक्य आहेत का तुझ्या आयुष्यात? हा, मला बरीच सुरुवातीपासून बरीच लोक म्हणायची मला ऍक्टिंग येत नाही. मला नाही माहिती, मला मी कधी, पण असं वाटतं ना, मग मला खरंच ऍक्टिंग येत नाही का, अरे यार आपण फक्त दिसतो का चांगले, म्हणजे तेच बोलले का अरे खूप सुंदरच दिसते, फक्त ऍक्टिंग येत नाही. पण टचवूड आज तीच लोक जेव्हा फोन करतात आणि म्हणतात अरे तुझे सिरियल बघितली, काय सुंदर ऍक्टिंग केली, दॅट इज अ डिफरंट थिंग अगेन. पण मला वाटतं मला ऍक्टिंग आणि माझं मराठी, सी गॅप कसा होता येवल्याची. येस. पुण्यात फक्त शिक्षण तर ते इंग्लिश मीडियम आणि बरोबर. ते विच इज नॉट समथिंग टू बी प्राऊड ऑफ, बट माझं ते तसं जडणघडण तशी झाली. आणि कट्टू मुंबईची मराठी किती वेगळी. तर माझी मराठी एवढी छान नव्हती, अस्खलित मराठी मला बोलता येत नव्हती, आणि मी काय त्याच्यावर काम केलं नाही, खोटं का बोलू. सो दॅट यूज टू बी अ कम्प्लीट कॉन्स्टंट क्रिटिसायझिंग थिंग. आणि मी अशी होते की पाणीला मी जास्त महत्व द्यायचे नाही, पण ते मला कळलं की आपल्या इंडस्ट्रीत ते द्यायला हवं. सो दॅट कॉन्स्टंट क्रिटिसिझम अँड दॅट शी कांट ऍक्ट बिकॉज शी इज प्रिटी, लाईक यू सेड, गोरी आणि घारे डोळ्याचं मला समीकरण नाही कळलं. वाय दॅट पर्सन, गोरी घारे डोळे पर्सन का फक्त निगेटिव्ह करेल किंवा का फक्त सुंदरच दिसेल, काहीतरी ते. आता बऱ्याच ऍक्ट्रेसेस ते मोडतायत ते सगळं गोष्टी, पण मला ते क्रिटिसिझम कॉन्स्टंट होतं. पण ही गोष्ट होती जी तुला वाटते की ती नेगेटिव्ह होती, ती म्हणजे घारे डोळे आणि गोरा रंग म्हणजे नेगेटिव्ह रोल मिळणार, आणि हे कुठेतरी मोडलं, म्हणजे मोडलं पाहिजे होतं किंवा अजून मोडलं जात नाही मोडलं जाते. आय थिंक तो विजन का नाही हे करते. खरं घारे डोळे गोरे असणं इज अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन. आणि ग्रीन आहेत माझे, दॅट जस्ट 2% इन द वर्ल्ड पीपल हॅव दॅट. सॉरी, मी मलाच स्वतःला नाही, म्हणजे मी नंतर त्याच्यावर तुम्ही म्हणालात ना कशी मात केली, की मी स्वतःलाच अपलिफ्ट करायला लागले
की नाही, आय एम गुड, आय एम बेस्ट, आय एम प्रिटी. तो प्रिटी असणं काही पाप नाहीये. आय एम ब्युटिफुल. ओ बॉस, टेक इट और लिव्ह इट. सॉर्ट सेल्फ ऑफ अ. टॉक आणि स्वतःला त्यामधून तू हा, नाही तर पूर्ण मग फार, केलं. अरे आपण असं दिसतो ना म्हणून काम नाही मिळत, आपण थोडेसे ना सोफेस्टिकेटेड दिसतो ना, मग आपण हे दिसतो ना म्हणून नेगेटिव्हच. नकोय बाबा बॉस, मी माझं करीन, मी माझ्या माझ्या युट्यूबवर माझं आय विल डू माय रोल. आय एम व्हेरी केपेबल. आता मी त्या लेवलला नॉट वर्क वाईज, आय एम नॉट सेइंग आय एम दॅट केपेबल वर्क वाईज, मेंटली आय एम दॅट केपेबल. प्रत्येक सेलिब्रिटीच्या आयुष्यात एक फेज असते, ती म्हणजे ते मुंबईमध्ये येणं आणि एकटं राहणं. म्हणजे एकटं राहणं, एकटेपणा सगळ्यांनाच आवडतो असं नाही, पण एक तो वेगळा स्ट्रगल असतो. सो ही फेज तुझ्यासाठी कशी होती? तू मुंबईत कधी आलीस आणि एकटी राहत होती, तर तो अनुभव तुझा कसा अरे होता? माधवी, मी काय सांगू. मी, यू विल ऑलवेज से, ही सारखी काय म्हणते ब्लेस्ड, इतकी ब्लेस्ड आहे की मला एकटं राहायची वेळ आली नाही. माझी आई सोबत आली. आय रिमेंबर आमचा फर्स्ट प्रवास, जिथे बाबा म्हणाले मी बोलणार नाही तुझ्याशी काही दिवस, बिकॉज तू ऐकत नाहीयेस माझं. मग आम्ही मुंबईला आलो. सो द स्ट्रगल ऑफकोर्स असतो ना, किती आपण चांगल्या बॅकग्राऊंड मधून आलो तरी मुंबई आहे यार, मुंबई आहे. तर ते सगळं असतं ना, ऍडजस्ट होणं, घरात ऍडजस्ट होणं. बट माय मॉम वॉज ऑलवेज देअर, ऑलवेज. मी कधीच एकटी आली नाही, कधी एकटी राहिली नाही. त्यामुळे ना मला डिप्रेशन किंवा काही नाही आलं, तर दोघे एकत्र आलं. Good. म्हणजे दोघे दोघींनी एकत्र रडू, एकत्र आलं. एकत्र हो, म्हणजे कधी असं असतं ना आपण की विशिष्ट एरियामध्ये मुंबईच्या असे की फार फिल्मी एरियाज येते आणि मग आपण तिथे राहतो आणि ज्या दिवशी ऑडिशन नाही, काम नाही, आणि आपण असं फिरायला जातो आणि सगळेच, स्ट्रगलर इज अ रॉंग टर्म, बट सगळे स्ट्रगल करत असतात आणि तो क्राऊड दिसतो. ओ गॉड, आपण पण यातले एक आहोत. तर आलं तर दोघींनी एकत्रच आलंय, बरोबर. नाही तर दोघींनी एकत्रच लढले. तर तिने, शी मेड शुअर की मी एकटी नसावी, आणि कुठेतरी दॅट हेल्प मी. सो मला ते एक्सपिरियन्स नाही, पण आम्हाला फार वाटतं, म्हणून आई फार, ज्या मुली येतात मुंबईत, आईला फार कळकळ असते त्यांच्याबद्दल. आई नेहमी घरच्यांना सांगते की कोणीतरी एक या, डोंट लिव्ह युअर डॉटर्स ऑर सन फॉर दॅट मॅटर, बी देअर विथ देम. त्यांचं स्वप्न पूर्ण करायला थोडासा प्रयत्न करा, होईल नाही होईल कोणाला माहिती, पण प्रयत्न तर साथ करा. द्या सो सोबत. आय वॉज व्हेरी ब्लेस्ड. कसं आहे तुझं आणि आईचं बॉन्ड? म्हणजे खरं तर मी खूप वेळेला तुझ्या उत्तरांमध्ये सुद्धा बालपण सुद्धा आई होतं, इव्हन तुझं स्ट्रगल पिरियड मुंबई सुद्धा आई होतं. तर आईचा आणि तुझं बॉन्ड कसं आहे? स्ट्रिक्ट, महास्ट्रिक्ट आहे जसं तू खूप म्हणाली. खूप, शी इज व्हेरी, तिचे व्हॅल्यूज खूप कन्झर्वेटिव्ह आहे. नो मॅटर व्हॉट लोकांना असं वाटतं अरे किती बोल्ड आहे माझी फॅमिली, खूप खूप कन्झर्वेटिव्ह आहेत. आणि खूप मॅनरिझम्स शिकवणारी आहे ती. म्हणजे करायला नाही लावणार मला, बट शी इज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट हाव अ वुमन शुड बी. यु नो, फेमिनिस्ट आहे, पण एका बाईने कसं राहायचं जेणेकरून तुमचं फेमिनिझम तुम्ही ऍट पार ठेवू शकता, त्याचं ती खूप छान उदाहरण आहे. सो या, शी इज अ इंटेलिजंट पर्सन. तू कोणत्या गोष्टी आईकडनं शिकलीस आणि जे तुझ्यामध्ये तू आत्मसात केल्यास? आय थिंक मला ना तिचं जे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, ती खूप ॲब्झॉर्बिंग आहे. मी तेवढी नाहीये. मी शिकायचा प्रयत्न करते. तिला फॅशन बद्दलही माहिती, तिला न्यूज पॉलिटिक्स बद्दल माहिती, तिला इंडस्ट्री बद्दल माहिती, तिला सगळ्यांचं सगळं माहिती. आय एम नॉट दॅट. एका पॉईंट नंतर ना आय एम व्हेरी, मी म्हणलं डिटॅच आहे, मी लॉस्ट होऊन जाते. म्हणजे खूप वेळ कोणी माझ्याशी बोलतोय तर मी आपली कुठेतरी निघून जाणार, आपली माझ्याच विश्वात जाणार, माझंच काहीतरी चालू असणार. पण ती खूप अवेअर आहे गोष्टींबद्दल. सो मला ते जनरल नॉलेज आणायचंय अजून माझ्यात. दे आर व्हेरी वेल एज्युकेटेड दॅट म्हणजे वे. आजही आईसाठी, म्हणजे आई तुझ्यासाठी आयडियल आहे आणि काही ना काही तू शिकण्याचा हो, प्रयत्न करतेस. अर्थातच. म्हणजे मी तिला शिवणकाम करायला लाव, विणकाम, शिवणकाम, मेकअप. शी, दॅट लेडी कॅन डू एव्हरीथिंग. म्हणजे काय आता, आणि घर, म्हणजे मी काय बघते माहितीये का, ती किती करिअर ओरिएंटेड असली तरी ती एक बाबांना फोन करणार, जेवलात का, किंवा मी हे बनवायला सांग, म्हणजे एवढं सगळं. सगळं सो शी इज मल्टीटास्किंग. मल्टीटास्किंग. मी ना त्या मुद्द्यावर येते. माझ्यासाठी जो तेजस्विनी लोणारीच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट मला वाटतो ॲज अ फॅन म्हणून, तो म्हणजे बिग बॉस मराठी. सो खरं तर बिग बॉस मराठी खूप फॅन क्लब वाढला आणि ज्यावेळेला प्रत्येकाच्या मनात होतं की तेजस्वी आता जर असती तर नक्कीच जिंकून आली असती. सो ही फेज कशी होती? कारण म्हणजे आपण जेव्हा बोलतो ना की एकदम यशाच्या पायरीपर्यंत येतो आणि तिथून आपल्याला काही स्टेप्स आय मागे याव्या नो, लागतात. आय तर नो, आज पण ती खंत कशी वाटते? आय नो. का, म्हणजे मला ना नाही उत्तर माहिती का झालं, कसं झालं. म्हणजे एक फेज होता, मी माझ्या बरोबरच का झालं, पण नाही, नाव आय एम इन दॅट झोन की झालं ते झालं. खरंच काहीच नाही ना, इट्स सो वियर्ड.
म्हणजे मला आता जे भेटतात ते सगळं त्यांना आवडते मी, किंवा मला खूप छान वाटतं, पण तो सेंटेन्स असतोच ना, अरे पण ते व्हायला व्हायला नको हवं पाहिजे. होतं. पण मे बी मला माहित नाही किती याच्यावर आता मी रिलिजियस अँगल आणू, पण स्वामींचं कदाचित तो प्लॅन असेल. कदाचित मी तो पुढचा महिना काहीतरी चुकीची वाईट वागली असते, तर 2 महिन्याची कमवलेली जी पुण्याई आहे किंवा इज्जत आहे ती सगळी अशी मी धुळीला लागली लागली असती ती. ते असू शकतं. और मे बी काहीतरी मोठं व्हायचं असेल, मोठा अपघात व्हायचा असेल, त्याच्याऐवजी ह्याच्यावर निभवून गेलं. यू नेव्हर नो द आन्सर. मी म्हटलं ना तसं, बिग बॉस पासून मला डेस्टिनी काय गेम खेळते ना मला काहीच कळत नाही. बट सरेंडर इज द थिंग. फक्त टचवूड त्याच्यामुळे लोकांचं जे प्रेम मी बघितलंय ना, मी मी इतकी कृतज्ञ आहे त्या गोष्टीसाठी, मी कधीच विसरू शकणार नाही. आजही बघायला मिळतं. आणि ते मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं ते परत होणे नाही. मी परत बिग बॉस मध्ये जाऊन ते परत तर नाही करू शकत ना, मग दॅट विल बी ऍक्टिंग. कारण राईट, आता राईट. मला कळलंय ना काय काय होतं. आहे ते? येस. मग दॅट विल बी ऍक्टिंग, मग कशाला ती काय करायची. कळलंय म्हणजे आम्हाला सुद्धा सांगशील? खरं तर बिग बॉस मराठी येऊन खूप वेळ गेलाय, पण तरी खूप वेळेला असा मनात प्रश्न असतो की हे सगळं प्लॅन असतं का बिग बॉस मध्ये घडलेल्या गोष्टी, की खरंच जे काही सिनारिओ जे दाखवले जातात ते नॅचरली सगळे होतात, जी भांडणं होतात ते कुठे स्क्रिप्टेड असतात की खरं ह्या सगळ्या गोष्टी नाही, होतात? स्क्रिप्टेड तर नसतं, बट इट इज व्हेरी सायकोलॉजिकली मॅनिप्युलेटेड. इट इज व्हेरी गुड वे. दे आर व्हेरी स्मार्ट पीपल. दे सायकोलॉजिकली मॅनिप्युलेट द होल सिनॅरिओ. त्यालाही खूप डोकं लागतं मला वाटतं. इट्स अ व्हेरी वेल वेल मेड शो. सो स्क्रिप्टेड तर नसतं, कोणी कोणाला सांगत नाही, पण ते लोकच अशी चूज करतात ना, की तुम्हाला सांगावंच लागणार नाही की तू हिच्याशी भांड किंवा तू हिच्याशी मतभेद ठेव. प्रत्येक 16 मध्ये इतके मतभेद असतात. इट्स अ व्हेरी वेल प्लॅन शो. तर स्क्रिप्टेड नसतं, मॅन्युप्युलेटेड असतं. येस, फॉर ओके. शुअर. तू आता उत्तरामध्ये स्वामींचं नाव घेतलं. मला विचारायचं वाटेल की तुझी आणि स्वामींची ओळख किंवा तुझा किती विश्वास आहे स्वामींवर, आणि स्पिरिच्युअलिटी मला कुठेतरी तुझ्यामध्ये दिसली. सो किती स्पिरिच्युअल पर्सन आहे तू? स्पिरिच्युअल आहे, म्हणजे मी रिलिजियस नाहीये, स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक नक्कीच आहे मी. त्या गोष्टीनेच मला कुठेतरी अजून तारून नेलंय. स्वामींचं कनेक्शन तर ॲज अन वेन डे अनफोल्ड ना, इतके चमत्कारिक कनेक्शन, इतक्या गोष्टी कळल्यात मला त्यांच्यामुळे, इतक्या गोष्टी झाल्यात, घडल्यात. म्हणजे ते शब्दात मांडणं तर एखादा फारच. अनुभव असेल तर तुझा असं सांग. म्हणजे यु नो, सेफ्टी वाईज म्हणजे मी ते हा किस्सा तर आता हा नवीन नाहीये, आणि हाच एक मोठा आहे की पॉइंट ए टू पॉइंट बी जायला मला, माझी कार अक्षरशः अशी डिसमॅन्टल होण्याच्या लेवलला होती. अगदी इतकी ती वाईट अवस्थेत झाली होती, बट आय हॅड टू रीच. आणि मला असं ती बंद केली मध्ये, तर आय वॉन्ट रीच. आणि मी फक्त ना, मला एक आहे की त्यांना मनापासून कोणीही, मीच काय, कोणीही हाक मारली तर ते उत्तर देतात. तर मी त्यांना तेव्हाच बोललेले, प्लीज मला नीट पोहोचू द्या, आणि इतकी मिरॅक्युलसली पोहोचले मी. ते असो, किंवा माझी हँड इंजुरी आता पुन्हा झाली होती. येस, येस. आफ्टर बिग बॉस अगेन, मार्च मार्च एप्रिल मे मध्ये आय हॅड अ सिव्हिअर सिव्हिअर वन. ओके. आणि स्वामींच्या पालखी डेच्या दिवशी झाली. सो मी इतकी अशी टेकन अ बॅक झाले की आपण थोडं होतं ना की हे काय आता काही असं का आपल्याकडनं परत. चुकलं का, काही झालं का असं? कसलं आपण मनुष्य आहोत, आपण हे असं म्हणणारच नाही. आपण म्हणणार तुमच्याकडनं चुकलं, यू आर रॉंग, वी आर सो सेल्फिश ॲज ह्युमन बिईंग. येस, येस. आपण त्यांनाच ब्लेम करतो. मग त्यांना ब्लेमिंग गेम नको, काही नको. मी अलिप्त होते. सो बरेच दिवस ना मी थोडीशी अशी शॉक मध्ये होते की हे काय झालं. पण अगेन त्याच्यानंतर रिसेंट जो मी मिरॅक्युलसली चेंज बघते, आय थिंक इट वॉज इज प्लॅन. आता हा का प्लॅन करतात ते मला माहित नाही. वाय वन हॅज टू गो डाऊन टू कम अप, बट दॅट्स हाऊ आय थिंक द नेचर, लॉ ऑफ नेचर वर्क्स. वेन यू पुल डाऊन, तेव्हा येस. तेवढ्याच जोरात तुम्ही अजून वर जाऊ शकता. दॅट इज हिज मे बी. पण मग त्याच्यासाठी तुझं असं काही स्पिरिच्युअल रुटीन आहे का? म्हणजे जसं की बिग बॉस झाल्यानंतर खरं तर एक कोणालाही हे पचवणं फार कठीण होतं, की आता हे झालंय, हा. एक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचंय. सो तो फेज त्याच्यामध्ये कंट्रोल करणं, किंवा इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमर लुकमध्ये यू आर व्हेरी फेमस फॉर युअर सिम्प्लिसिटी ऑल्सो हम्म. फॅनकडून. तर ह्या अशा सगळ्या वर्ल्डमध्ये सिम्प्लिसिटी सांभाळून ठेवणं आणि अपयश सुद्धा पचवणं, ह्याच्यासाठी काही तू लाईक स्पिरिच्युअल रुटीन काही तू फॉलो करते? हा, म्हणजे जाप करणं किंवा मेडिटेट करणं. मेडिटेशन हे माझ्या शाळेपासूनच, आमच्या शाळेत आय वॉज व्हेरी ब्लेस्ड. पंडितराव आगाशे स्कूलमध्ये ना खूप प्रॅक्टिसेस, पसायदान घेणं, श्लोक घेणं, जे आता फक्त आपण ऋषिकुल गुरुकुल शाळेतच बघतो. मला असं वाटतं ते प्रत्येक शाळेत असावं. आमच्याकडनं अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचे, रामरक्षा म्हणून घ्यायचे. सो दो इट वॉज अन इंग्लिश मीडियम, हे सगळे संस्कार खूप इन्स्टॉल झाले त्यावेळेस.
त्यामुळे ते माहिती आहे की थोडंफार इकडे तिकडे झालं की बसा, 10 मिनिटं ओंकार म्हणा, 10 मिनिटं मेडिटेशनला बसा, हे थोडं इनबिल्ट होतं. माझे आजोबा खूप आहेत, माझ्या आईचे आजोबा ते ओके. हीलर होते. ओ. सो ते थोडीशी लिनियज एक स्पिरिच्युअल साईड आली. माझे आजोबा खूप ध्यान धारणावर त्यांचं कल आहे. रिलिजियस प्रॅक्टिसेस नाही, या मंदिरातच जा किंवा काय जा, आमच्या एक घरीच असं आवड किंवा कल आपण म्हणतो कल तसं. आहे. येस. मेडिटेशनला बसतं ते थोडं इन्स्टॉल्ड आहे ना, त्याच्यामुळे मला खूप मदत झाली की काही अपयश आलं, आणि अपयशचं काय, घरी मला ॲज अन ॲक्टर ट्रीटच करत नाही. घरी म्हणजे कोण तू असं ट्रीटमेंट असल्यामुळे म्हणजे आपल्याला झाडू पोछा गावी गेल्यानंतर करायला नाही सुद्धा. लावत, पण ते वेळ आली तर करायला हवं हं. अशी वागणूक देतात. म्हणजे म्हणजे हू डाउन टू यू, अर्थ हा हा, ते पूर्णपणे डाऊन टू अर्थ ठेवतात. ठेवतात. सो दे विल बी लाईक हू यू. सो आय डोंट हॅव टू, म्हणजे ते शक्यच नाही. म्हणजे मी नेहमी म्हणते, आम्ही लोणारी जाऊ, लोणारी कोणी काही असो, तुम्ही घरी आले की तुम्ही इकडेच. सो वी डोंट, तसं तर काही हेच नाही, म्हणून ऍक्टर म्हणून कधीच माझ्याकडे बघितलं जात एक नाही. नॉर्मल पर्सन घरातली व्यक्ती आहे असंच. ते जो खरं तर आता ऍक्टर म्हणजे लहानपणापासून स्वप्न होतं तुला अभिनेत्री व्हायचंय, ती इंडस्ट्री मिळाली, बाय ब्लेस तू म्हणाली की सगळ्या गोष्टी आल्या. त्यानंतर बिग बॉस खरं तर खूप मोठा टर्निंग पॉइंट आला. आणि त्यानंतर प्रोडक्शन हाऊस सुरू करावं, हम्म. हे कसं सुचलं? ह्या बेबी ड्रीमला कशी सुरुवात झाली? आणि ह्या मागचं विजन नेमकं काय? त्यासोबतच तू ब्लॉगर सुद्धा आहे. आज खूपशे तुझे व्हिडिओ ब्लॉग सुद्धा मी बघते, या साडी म्हणजे मी कलेक्शन्स कधीच असं ऑल्सो. वाटलं मला. सो हे कसं सगळं ह्याची सुरुवात? सी, खूप टप्पे आहेत याच्यात. पहिलं मला असं वाटतं, नॉट ॲज अन एक इंडिव्हिज्युअल सुरुवात ना, 4 वर्षापूर्वी मला आपलं म्हणजे माझं चतुर्थी ॲनिमल फाउंडेशन एक फाउंडेशन NGO आहे. सो तेव्हा ना मी गेली, मला आठवतं तेव्हापासून आमच्याकडे प्राणी आहेत घरी, ऑलवेज डॉग असणार, कॅट असणार, अॅनिमल ऑलवेज. मी आय हॅव नेव्हर, ओके. प्राण्यांबरोबरच माझी वाढ झालेली आहे. वन ऑफ द रिझन की अपयश पचवता येतं, कारण घरी आल्यावर ह्यांच्या समोर तर काहीच म्हणजे हे नाही. पण मग मला असं वाटलेलं की एक म्हणजे किस्सा झाला होता की आमचं एक डॉग पार्बोज म्हणून एक डिस्टेंपर म्हणून आजार आहे, ज्याच्यामुळे स्ट्रे डॉग जगत नाही. आणि मला असं वाटलं की ह्या गोष्टीवर आपण काम करायला हवं. डिस्टेंपर हा खूप विचित्र आजार आहे, बऱ्याच डॉग्स होतं ते जगत नाही. सो मी त्याच्यासाठी मला वाटलेलं आपल्याला फंक्शनिंग संस्था चालू करायला पाहिजे. मी नुसती व्हॉलेंटिअर, आज उठले की इथे कुत्र्याला मदत करायला जा, आज उठले की याच्या मदतीला जा, असं होणार नाही, असं चालणार नाही. म्हणून एक फंक्शनल वर्किंग ऑर्गनायझेशनसाठी आय एम सो प्राऊड ऑफ मायसेल्फ त्या एका गोष्टीसाठी. मला या प्रोडक्शन हाऊसचं पण एवढं माझं प्राऊड नाही वाटत. मी शोधला अकाउंट, म्हणजे ते अकाउंटंट असतात, मग ते आपली NGO फॉर्म करतात आणि ते करतात, ते होत गेलं आपोआप. सो आय एम प्राऊड ऑफ दॅट आय स्टार्टेड दॅट. सो टुडे चतुर्थी ॲनिमल फाउंडेशन इज मोर दॅन, इट्स 4 years ओल्ड. इट्स डुईंग सो वेल. आपल्याकडे 40 एक डॉग्स आहेत, आणि इतर ठिकाणी आपण राबवतो स्टरलायझेशन. माझं ठाम मत आहे, स्टरलायझेशनवर खूप अशी लोक आहेत, आय नो पीपल विल काइंड ऑफ नॉट लाईक इट, की आपल्यात हक्क नाही आहे यांचं ऑपरेशन करून टाकणे आणि यांची. पण मला असं वाटतं द लेसर द बेटर, द लेसर ऍक्सिडेंट्स, जेणेकरून ह्युमन बिंग्सला पण प्रॉब्लेम नाही, म्हणजे माणसांनाही प्रॉब्लेम नाही, बरोबर. कुत्र्यांना, बरोबर. मांजरींना, व्हॉट एव्हर, त्यांनाही अगदी. प्रॉब्लेम. सो माझं स्टरलायझेशनवर खूप भर असतं. आम्ही महिन्यात 5 एक डॉग असे थेंबे थेंबे तळे साचे. सो खूप तर मोठ्या लेवलवर करू शकत नाही, तर ते करतो ना. तर मला माझी जी ऑन्टरप्रिनर स्किल, किंवा आपण म्हणतो ना की इंडिव्हिज्युअल काही सुरू करायची, ती तिथपासून सुरुवात झाली. की ओके. मग ऑर्गनायझेशन सुरू केलं. मग आज त्याचं सगळं बघावं लागतं, वर्किंग बघावं लागतं, लोक हायर करावं लागतात, ऑलरेडी स्टाफ आहे त्याला जपावं लागतं त्यांच्याशी. सो दॅट इज समथिंग आय एम प्राऊड ऑफ. मग त्याच्यामुळे ना, मग हे जे प्रोडक्शन हाऊस आहे, आता मागच्या वर्षी आय वॉज लाईक, काय म्हणजे देर हॅज टू बी सम ग्रोथ ना. मी 50व्या वर्षी ऑल्सो, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू अदर ऍक्टर्स, माझ्यात ती क्षमता नाहीये की बाबा बास्केट घेतले आणि शूटला गेले आणि परत बास्केट घेऊन आले आणि आजचा दिवस झाला. आय कांट डू दॅट. आय एम बॉर्न टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. माझ्या आई बाबांनी नेहमी सांगितलंय की तू 5 रुपये कमवते, बस 2 रुपये तर तू सोसायटीला काहीतरी कर, आयुष्यात समाजासाठी काहीतरी कर. आपण एक समाजासाठी देणं लागतो, प्रत्येक माणूस देणं लागतो इन युअर वे. सो मला वाटलं की मग एंटरटेनमेंटमध्ये आपण काय करू शकतो. सो आईचं आणि माझं, म्हणजे आमचं प्रोडक्शन हाऊस होतं, शिवलीला फिल्म्स आहे, त्यातनं ऍक्च्युली. सो प्रोडक्शन हाऊस वर्किंग आय ऑलरेडी न्यू, त्याचं काही कशा मला हे नव्हतं. पद्धतीने पण करतो? माझं इंडिव्हिज्युअल सुरू करणं, अगेन ते
त्याचं सगळं करणं, लिगॅलिटीज करणं, हे माझ्यासाठी खूप नवीन होतं. सो बट आय वॉन्टेड टू डू, इव्हेंच्युअली आय वॉन्ट टू गेट इन टू डिरेक्शन. पण अजून तो वेळ आला नाहीये, मला कळत नाही, मला सुचत नाहीये, पण मी करणार. सो बट प्रोडक्शन हाऊस अँड द एम ना माधवी काय होता, मला असा एक प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा. सो स्टेजक्राफ्टचं आपण पहिले युट्यूब चॅनल सुरू केलं. येस. इव्हेंच्युअली मला असा प्लॅटफॉर्म करायचा आहे ना, की मला जेवढी माझी कंटेंट लोकांना घ्या. आता आपले 2 सिनेमे जे कोणीच घेत नाहीये. इमॅजिन, म्हणजे आपण नाही म्हणतो की करत. एवढं येस, असून, मेहनत ओळखी आहे. ओळखी असून असून सुद्धा. कोणी येस. घेत नाही. तर मला ना एक प्लॅटफॉर्म हवाय, की हा आम्ही कंटेंट घेतो, आम्ही दाखवू, त्यात जे पैसे येईल बाबा तुम्ही घ्या, आम्हाला प्लॅटफॉर्म चालवेपर्यंत तो पैसा आम्ही थोडासा वापरतो. बट गिव्ह अस अ प्लॅटफॉर्म. देयर वॉजंट अ, मला इव्हेंच्युअली आय वॉन्ट टू मेक दॅट प्लॅटफॉर्म स्लोली स्लोली अगेन. आय एम नॉट समवन की एकदमच आता स्टेप बाय काहीतरी. स्टेप. पण आतापर्यंत प्रोडक्शन मध्ये कसं काम झालेलं आहे? कुठले अचीवमेंट तुला वाटतात की प्रोडक्शन वाईजच्या एक टीम म्हणून आहे की ते अचीवमेंट आहे प्रोडक्शनसाठी? आणि म्हणजे खरं सांगू, मला वाटलं नव्हतं लोगो सिलेक्शन पासून इतका, म्हणजे मी खूप यात जीव ओतलाय ह्यावेळेस, मी खूप जीव ओतलाय. सो तर ऑन युट्यूब माझं जे मी म्हटलं आध्यात्मिक असल्यामुळे हो. माझा प्रवास मला मंदिरांपासून करायचा सुरू. होता. येस. मला माहिती बऱ्याच जणांनी केलं आहे, बरंच आहे, आणि ते काय मंदिर आम्ही फार एक्सक्लुझिव्ह वाले पण दाखव, असं आहे की कुठेच कोणी पोहोचू शकलं नाही, नाहीये. बरोबर. बट वी आर येट ट्राईंग आर लेवल बेस्ट, कारण आपली संस्कृती थोडीफार आजच्या पिढीला कळाली, किंवा आजच्याच का की त्यांच्यापर्यंत जर हा पोहोचावी. येस. आपला जो वर्ग आहे डेमोग्राफिकली बघितलं तर एव्हरी वन वॉचेस आवर्स चॅनल, म्हणजे इट इज बिंग येस. वॉच. येस. तर मला ते होतं की सुरुवात करूयात, नॉट नेसेसरीली तेच आपण कंटिन्यू करणार आहोत, पण टेम्पल ट्रेल्सच्या निमित्ताने माझंही जेवढं आपल्या संस्कृतीबद्दलचा अभ्यास होईल तो मी करते, आणि मग आपण तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो दॅट्स द स्टार्ट ऑफ इट. ओके. नाव इव्हेंच्युअली विल मूव्ह ऑन टू शॉर्ट फिल्म्स. इव्हेंच्युअली विल मूव्ह टू बिगर फिल्म्स, बट फीचर फिल्म्सची समीकरणं मला एकटीला जमणं जरा कठीण आहे. सो आय एम वर्किंग ऑन इट, पण शॉर्ट फिल्म्स इज समथिंग आय एम लुकिंग फॉरवर्ड टू स्टार्ट ॲज सो अ बिग टीम. प्लॅन्स आहेत रेडी. येस येस येस. येस. तू ॲनिमल लवर्स जसं म्हणाली आणि प्रॉपर नाशिक म्हणजे येवले नाशिक असं, तर तू लहानपणापासूनच ॲनिमल्सशी तुझी ओळख झाली. तर काही गावचे ॲनिमल्स जसं आपण म्हणतो गाय, बकरी, बैल, सो ह्यांचे काही किस्से किंवा ह्यांच्यासोबतच्या काही आठवणी तुझ्या आहेत का? हो, म्हणजे कसं आहे, घरी गावी, आता पुण्यात आपण शहरात तर गायी पाळू शकत नाही कर. नाही. येस. तरी वी वॉन्टेड टू. पण गावी माझ्या आईच्या मामांचा असा गोठा आहे मोठा, ओ. या तबेला आणि सगळं. तर म्हणजे लहानपणापासूनच ते बघितलंय ना, घरी गाय, आजी आजोबांकडची घरची गाय, घरचं गाईचं दूध, म्हणजे हे हे कॉमन आहे आमच्याकडे, तालीम आहे घरची, त्यामुळे सगळंच प्युअर, घी, तूप, दूध सगळं तर ते घरचं इतकं, आणि ते प्राणी इतके माहिती आहे. लहानपणापासून त्यांच्यात वाढले, आणि शहरात पण मग आमच्याकडे ऑलवेज कुत्र म्हण, मांजर म्हण ऑलवेज असलेले आहेत. तर आता मी मगाशी म्हणाल तसं आपल्या फार्म हाऊसवर 2 मोठी बैल ओके. वी हॅड, जी गावावरनं आपण आणली होती, त्यांना रेस्क्यू सॉर्ट ऑफ पण ठेवलं होतं. त्यातला एक रिसेंटली पास्ट अवे. सो माझ्यासाठी ना ते लर्निंग प्रोसेस होतं, कारण रेबीज, आता माहिती रेबीज तर सगळ्या प्राण्यांमध्ये असतो, पण बैला तो रेबीज कसं, डॉक्टर म्हणाले की 4-5 वर्षापूर्वी समजा जाता येतं, ते शेतात रानात चरायला जातात तेव्हा एखादं कुत्र चावलं असेल किंवा काय, तर तो 5 वर्षांनी याचा रेबीज ऍक्टिव्हेट झाला. दो वीवर, ओ. असं नाही की आपण अँटी रेबीज देत नव्हतो. सो प्राण्यांचे प्रॉब्लेम्स पण आहे ना, मला इतके जवळून क्लोज अँड पर्सनल बघायला मिळतात आहे ना. सो अँड इट वॉज, म्हणजे मला नाव घ्यायला का आवडेल, त्याचं नाव खूप छान आहे, पिस्तुल्या. ओ. अँड 250 kg, पिस्तुल्या. या व्हेरी ह्यूज बैल. म्हणजे तो आमच्या शेल्टरसाठी तो फिरवायला माणूस यायचा, तो जर गल्ल्यांमधनं जायचा लोक घाबरायचे. अँड ही पास्ट अवे रिसेंटली. तर थोडा आमच्या फॅमिलीतनं तो बॅक सेट झाला होता, आम्ही जरा 2-3 दिवस वी वॉज सॅड. पण कसं आहे, आता इव्हेंच्युअली इतके प्राणी बघितले ना, येतात जातात, तर थोडंसं मला मोल्ड केलंय. पण गावी म्हणा किंवा इथे म्हणा, प्राणी हे, मी येस, मी म्हटलं ना, तुझ्या ब्लॉग्स मध्ये पण पाहिले, शॉर्ट ब्लॉग्स मध्ये सुद्धा या तू इट्स त्यांच्याशी देअर ओळख करून वर्ल्ड दिली यार. असेल. आपण येस. ते हे केलंय, वी आर एंटरिंग इन टू देअर वर्ल्ड, आणि आपण मग म्हणतो हे आमची जागा आहे, तुम्ही नका. इट्स देअर वर्ल्ड ऍक्च्युली. ते जे आपल्याला म्हणजे एक स्वप्न असतं
शाबासकी सगळ्या जगाकडनं हवी असते, पण आई बाबांकडनं जी शाबासकी मिळते ना ती फार वेगळीच असते. एक ती प्राऊड मुवमेंट असते जेव्हा आई बाबा खुश होतात किंवा त्यांच्याकडनं नकळत शाळेमध्ये कसं आपण भाषण देतो, वक्तृत्व स्पर्धेत घेतो आणि खाली स्टेजच्या खाली आई बाबा आपल्यासाठी कौतुकाने टाळ्या वाजवतात. तर अशी कुठली मुवमेंट तुझ्यासाठी तू जगली आहेस का, किंवा असं तुला वाटतं की नाही ती मुवमेंट मला कॅच करायची आहे आणि त्यांच्या डोळ्यातला तो आनंद बघायचा आहे? माझे ना आई बाबा टचवूड दे आर ऑलवेज प्राऊड ऑफ मी. कधीच असं क्रिटिसाइज नाही केलं त्यांनी मला. मला असं वाटतं प्रत्येक आई बाबांनी असं असावं. म्हणजे त्याने ना एक आपली मुलं खूप कंटेंट असतात आणि ते चुकीच्या मार्गी लागत नाही असं मला वाटतं. तर ते नेहमी हे असतात, म्हणजे दे आर व्हेरी हॅपी विथ मी. म्हणजे माझे आई बाबा अशी कॅटेगरी आहे ना, तू चुकीचं कर, तू चांगलं कर, तू वाईट कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत. रिसेंटली मी बघितलं, माझे बाबा खूप प्राऊड फील केलं त्यांनी. त्यांना खूप अभिमान वाटला माझा. एक ब्लड डोनेशन कॅम्प होता जिथे मी आणि बाबा गेलो होतो. फॉर अ चेंज सध्या बाबा माझ्याबरोबर येतात. सो ते आम्ही गेलेलो आणि तिथे मी स्वामी विवेकानंदांचं काहीतरी वाक्य बोलले आणि बाबा असे होते. आणि ते नंतर मला म्हणाले, तू छान बोलतेस, तू असं जात जा बोलायला, गुड ओरेटर यू आर, यू शुड टॉक, यू शुड बी पार्ट ऑफ दिस सोशल थिंग. अँड आय वॉज लाईक, वाव, इफ माय फादर फील्स प्राऊड आय शुड रीड मोर. मग दॅट मेड मी, मला असं वाटलं की आपण जास्त वाचन करावं, आणखीन काही म्हणी आपल्याला माहिती हव्या, आपण आणखीन छान वक्ते व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्या आईबाबांना येतं. तेच तर ते नेहमी प्रोत्साहन देतात मला टू डू. सो दे आर नेव्हर क्रिटिसाइज मी. आई फक्त घरात पण म्हणजे घरात. बाबांसोबतचा पण एक छान बॉन्ड आहे. हो, हो, आय एम अ डॅडीज गर्ल ऍट हार्ट. हो. हू इजंट ना, वी पप्पा ऑल डॉटर्स आर डॅडीज. पप्पाची परी. पप्पाची परी. मी आता हा एक प्रश्न घेते, कारण मी हा जर प्रश्न घेतला नाही तर नक्की व्ह्युअर्स मला मारतील. कारण सगळ्यांना ना जेव्हा सेलिब्रिटी कलाकार असतात तेव्हा त्यांचं रुटीन कसं असतं, म्हणजे ते त्यांच्या स्किनची काळजी कशी घेतात, हेअर रुटीन कसं असतं, हा एक प्रश्न. आणि अजून एक प्रश्न तो मी नंतर विचारेन तुझ्या या काइंड ऑफ पण उत्तरानंतर. म्हणजे काय नाही, पण सांगशील? स्किन रुटीन, स्किन हेअर रुटीन. रुटीन, डाएट कसं असतं, काही ऍक्टिव्हिटीज, योगा, मेडिटेशन काय तू फॉलो करते की जे इतरांना सुद्धा एक गायडन्स होईल? या नाही, मी त्या ब्लेस्ड सोल्स पैकी नाहीये की काही खाल्लं तर बारीक राहते. आय एम नॉट. मी खाल्लं की जाड होते. मी खूप नॉर्मल बॉडी आहे माझी, पण मी खूप काळजी घेते. सो मध्ये एक पॅच होता, मी खूप जाड झाले होते. ओके. ओके. आणि घरून मला खूप बोलल्या जायचं. घरून आणि विशिष्ट माझे फ्रेंड्स खूप बोलल्या जायचं आणि आय यूज टू फील देअर बॉडी शेमिंग मी. तर मी आईला पण म्हटलं की दॅट्स सो रॉंग, युअर बॉडी शेमिंग युअर डॉटर. जाड आहे तर काय झालं, आय एम डुईंग गुड, सिरियल चालू आहे. शी लाईक, यू स्टुपिड, इट्स फॉर युअर हेल्थ. बिकॉज ओव्हरवेट विल लीड टू डायबिटीज, थायरॉइड वगैरे. आणि मुलींमध्ये आय हो वुड हो. प्लीज, मी प्रकर्षाने सांगायचा प्रयत्न पीसीओएस करते, पीसीओडी हे फार पीसीओएस सध्या. पीसीओडी खूप चालू आहे. मग त्याने करून एक वेगळं सायकल चालू आहे, IVF. आणि मग एक म्हणजे एक फ्रीजिंग तर इट्स गुड थिंग इन अ वे, बट ते सगळं इतकं वेगळं विचित्र चालू आहे ना जगात, इट्स ॲबनॉर्मल. सो मला मग आई म्हणाली, हे तुझ्या तुझ्या हेल्थसाठी सांगते, तू नको काम करू ना, बारीक हो, घरी बस, तुला कोण काम करायला लावते, काय कामाला तुझ्या कामाशी घेणं देणं नाही. तेव्हा मला जरा वाटलं की याचं काळजीपोटी मला म्हणते. माय फ्रेंड्स ऑल्सो. सो मग मी ते 17 किलो कमी केले एवढ्यात. मध्यंतरी मी खूप जाड झाले होते, यू कॅन सी द डिफरन्स माझ्या सोशल मीडियावर. पण दॅट वॉज स्ट्रेस, सिरियलचा स्ट्रेस आणि ओव्हरऑल स्ट्रेस ॲट कॉस्ट. पण मी तशी खूप अवेअर. मी म्हटलं तसं लहानपणी जिमनॅस्ट, हॉकी, स्विमिंग, थोडं स्पोर्ट्स पर्सनॅलिटी पण स्पोर्ट्स, नंतर असेल. आता सिरियलमुळे हॉर्स रायडिंग, किंवा आय हॅव ऑलवेज बीन इन टू स्पोर्ट्स असं. आय डू लॉट ऑफ जिमिंग. आता मी ट्राय करते की आय स्टिक टू वन मील, अ प्रॉपर ओके. मील. आणि बाकी मी खूप लाईट खाणं, म्हणजे मी पाळते. सो इट विल बी रॉंग टू से अरे मी काहीही खाते तरी मी फूडी असं आपण म्हणतो तसं. फूडी मी होते. मी ॲट वन पॉइंट इन लाईफ आय गेव अप फूड. म्हणजे तो प्रेम फूडसाठी आय गेव अप, नो. आता मला फूडवर असं प्रेम नाहीये. आय लव्ह, बट माझ्या हेल्थसाठी आय वुड प्रिफर नॉट टू. म्हणजे वन ऑफ द थिंग्स जे डिसिप्लिन पाळायला हवं ना, मला वाटतं ते उपवास आपण करतो ना, ते आपल्यातलं डिसिप्लिन इन्स्टॉल करण्यासाठी असतं. अँड दॅट हॅज हेल्प मी ॲज अ ह्युमन बिंग ऑल्सो. तर मी ते फूड, मी आता पहिले मी खाण्यासाठी जगायचे, आता मी जगण्यासाठी खाते. सगळ्यांसाठी काय. सगळ्यासाठी. आता मी त्या मेन प्रश्नावर येते. आय डोंट नो इफ आय गिव्हन अ, आन्सर दॅट. आय नो इट समहाऊ, बिकॉज ते तो जे पण मला लुकच कळतं. बघूनच कळतं म्हणजे की तुझ्यापेक्षा मी जास्ती ब्लशेस करते असं तुला वाटतं? आय शुड सो आस्क यू. ते जो येस येस रिअल आन्सर, प्रामाणिक उत्तर काय सांगशील सगळ्यांच्या मनात आहे की ते तुझं कोणावर क्रश आहे, फ्युचर प्लॅन्स लग्नाच्या बाबतचे काय आहे, किंवा कसा मुलगा तुला आवडतो? मॅरेज. सो सी, येस. मॅरेज या इन्स्टिट्यूशनवर माझा खूप विश्वास आहे. आय कम फ्रॉम अ व्हेरी
अनस्टेबली स्टेबल फॅमिली. का मी असं म्हणते की मी माझ्या आई वडिलांचे वादही बघितले, मी त्यांचं प्रेमही बघितलं. तर माझं लग्न या संस्थेवर खूप विश्वास आहे. मी बिलकुल त्या विचारांची नाही, आय डोंट वॉन्ट टू मॅरी, आय विल सी. मध्ये फेज असेल, खोटं का बोला, आय डोंट वॉन्ट टू लाय टू द ऑडियन्स, की आय डिडंट बिलीव्ह की जर चांगला साथीदार नसेल मिळत, आय डिडंट वॉन्ट टू गेट इन टू इट. त्याच्या आधी असा फेज होता, कुछ भी करके शादी करनी है. सो मी फेजेस थ्रू गेले आहे माधवी. ॲज अँड वेन थिंग्स आर हॅपनिंग व्हेरी पॉझिटिव्हली, थिंग्स आर हॅपनिंग, जसं होतील तसं कळेलच लोकांना. बट आय डेफिनेटली बिलीव्ह इन दिस इन्स्टिट्यूशन. अँड माझे फार अपेक्षा नाही आहे. वन थिंग आय हॅव लर्न इन लाईफ, की कोणाकडनं अपेक्षा करू नका. एव्हरीथिंग जस्ट हॅपन्स गुड. स्वामी आहे ते बघून घेतात. त्यांच्याच हातात सगळं असतं आणि त्यांच्या हातातच सगळं आहे माझ्यासाठी तरी. सो येस. या. सो फ्युचर प्लॅनसाठी रेडी आहे की स्वामी जे देतील येस, रेडी व्हेरी रेडी. अँड आय होप लोकांनाही आवडेल जर जे काही डिसिजन्स मी घेईल. घेईन त्यासाठी. जसं काय मला असं वाटतं की जे कोणी माझ्यावर प्रेम करतात त्यांना माझे डिसिजन्स आवडतील. दे विल सपोर्ट मी. आय वुड वॉन्ट लोकांचं प्रेम यात. तुझ्या ना उत्तरामध्ये मला दोन अजून प्रश्न सुचले की जे मला मुलींच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वाटतात. हम्म, जसं तू म्हणाले की एक फेज होती त्यावेळेला की नो नो आय वॉन्ट, या. कारण ती फेज मुलींमध्ये कॉलेजमध्ये येते की लाईफ पार्टनर महत्वाचा हो आहे. हो हो. सो कधी कधी चुकीचे निर्णय घेतले जातात अशा हम्म, वेळेला, हम्म. चुकीचे पार्टनर सुद्धा मिळतात. हो. मग त्यासाठी त्यांना एक सजेशन काय देशील की नाही, गेट हायर की नाही नाही पाहिजे असं? मी अनुभवलंय. तुम्ही स्वतःवर, आणि इट्स लाईक अ काळ्या दगडावरची पांढरी रेष, की तुम्ही स्वतःवर प्रेम केलं नाही तर तुम्हाला तसा पार्टनर मिळणार नाही. फॉर गर्ल्स इट इज सो इम्पॉर्टंट. आपण आहे ना खूप वाहवत जातो. आणि लाईक यू सेड, मी पण बघितलंय. मी त्या फेजमध्ये गेले, नाही नाही मला ह्या वयात लग्न करायचंय, हे करायचंय, ते टिकमार्क करायचंच आहे आणि असं तसं. पण नंतर नाही होते तर त्रागा का? कशाला त्रागा करायचं? त्याच्यासाठी चुकीचेही डिसिजन्स घेतो माणूस. आय हॅव ऑल्सो टेकन इट. खोटं नाहीच बोलायचं लोकांशी मला. पण मग त्यातनं उभरायची ताकद पाहिजे, जी माझ्या फॅमिलीमुळे माझ्यात होती. नॉट नेसेसरी एव्हरी गर्ल हॅज दॅट. म्हणून आहे ना, सी, मी खूप प्रेमावर विश्वास करते. पण मला कुठेतरी जाणवतं की आपल्यासाठी पहिले विचार करा. प्रेम करा, फॉल इन लव्ह, गो ऑल आउट, फुल्ली मस्त रोमॅन्टिक, बट स्वतःचा विचार करा. मग त्याने ना तुम्ही सस्टेन राहता. यू नेव्हर नो यार, आज तुम्ही कोणावर प्रेम करता, उद्या त्या व्यक्तीचं काय होईल, तुम्ही त्याच्या बरोबर काय कराल. इट गोज बोथ वे ना. आय बिलीव्ह इन गिव्ह अँड टेक अ लॉट इन रिलेशनशिप. पण मग तुम्ही असे हे नाही व्हायला पाहिजे, डिप्रेशन मध्ये नाही यायला पाहिजे. ठीक आहे ना, लाईफ आहे, वन ऑर दी अदर, फॉर दॅट पर्सन ऑल्सो. सो आय थिंक आजकालच्या मुलीने प्लीज हेल्थवर, मी खूप मुलींना खूप वायफळ खाताना बघते. द लाईफस्टाईल हॅज गॉन व्हेरी बॅड. म्हणजे आय एम सॉरी, बट द गर्ल्स दीज डेज, आय सी दॅट जस्ट नॉट, म्हणजे सम आर, बट मी जेवढं काही बघते ना, अवेअरनेस, हेल्थ अवेअरनेस आधी तुम्ही ठेवा. नॉट बिकॉज आता माझ्यात आली आहे म्हणून. मी मध्यंतरी बिकॉज ऑफ स्ट्रेस आय हॅड गेन वेट, पण हेल्थ आणि ब्युटी, लाईक यू सेड ना, वर्क ऑन युअर स्किन, वर्क ऑन युअर हेअर, बरोबर राईट पर्सन विल कम टू यू. जसं आता तू म्हणाले की खरं तर फार हेल्थवरती काळजी घ्या. मला एक प्रिया मराठे, खूप सुंदर ऍक्टर, अभिनेत्री, आणि ऍट द एज ऑफ 38. सो हे सगळ्या गोष्टी कुठेतरी तुमच्या इंडस्ट्रीमधल्या स्ट्रेस अफेक्ट करतात? हो हो, यू राईट. आय एम सो थँकफुल टू यू. तुम्ही बरोबर, यू आस्क द राईट क्वेश्चन. बिकॉज प्रियालाच मी रिप्लेस केलं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि तेव्हा मला ग्रॅव्हिटी ऑफ सिच्युएशन नाही कळली, की ती, म्हणजे माहिती होतं, आय हॅड आस्क्ड की तिला, म्हणजे काय एक ऍक्टर का सोडतो ना बिफोर. मग तिचं कळल्यावर आय वॉज सो, म्हणजे वाटलेलं वाईट की अरे, बट ती खूप छान खमकी मुलगी ना, शी वर्क. त्याच्यानंतर पण तिने नाटकं केली. शी वॉज इन US फॉर अ मंथ. पण आहे ना, जेव्हा मी सिरियल करत होते ना, आणि नथिंग टू डू विथ दॅट प्रोडक्शन हाऊस और ते चॅनल और काय, सिरियल करताना मला हँडल करता येत नव्हतं ना तो स्ट्रेस. मलाही स्ट्रेस यायला लागलेला. आय हॅड गेन वेट. कॉर्टिसॉल लेवल नावाची जी गोष्ट असते ना एका बाईमध्ये, जी वाढली की सगळे हॉर्मोनल चेंजेस होतात. माझे वाढले होते आणि एका पॉईंट नंतर ना, 1.5 वर्ष, म्हणजे 1.25 वर्ष झाल्यावर मला असं झालं, मी हे करत राहिले ना, क्रॉनिक आजार होतील काहीतरी. आणि कोणी देत नाही स्ट्रेस. ती लाईफस्टाईलच अशी आहे ना, 13 तास लागतात. टचवूड, जे कोणी ऍक्टर आहेत माझ्या, ज्या कोणी मैत्रिणी आता काम करता, लॉट ऑफ रिस्पेक्ट फॉर देम. मला ते जमत नव्हतं. मला तो स्ट्रेस जमत नव्हता. आणि मग तो मला असं वाटलेलं, इट विल लीड टू सम क्रॉनिक आजार. सो आय एम व्हेरी केअरफुल अबाउट इट. तर पण इव्हेंच्युअली आय नीड टू वर्क ऑन इट. हे रॉंग आहे, हे चुकीचं आहे म्हणणं की सिरियल करतो म्हणून. पण
तिला ती तर मला आय डोंट नो यार, मला मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी कळालं तेव्हा. मी जाऊ पण नाही शकले तिच्या अंत्यविधीला. पण नाही, शी डिडंट डिझर्व दिस. व्हेरी व्हेरी म्हणजे आणि हेल्थ, हल्लीचे ऍक्टर्स हेल्थ कॉन्शियस आहे हा. हो, हल्लीचं पण तरी कुठलं. आपण म्हणतो की ह्या इंडस्ट्रीमध्ये ना फार सुसाईड सुद्धा दिसत आहेत आपल्याला ड्यू टू डिप्रेशन, मेंटल हेल्थ. ह्या इंडस्ट्रीमधून त्यासोबतच फार कमी एजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि एक्झॅक्टली. कॅन्सरचे प्रमाण एवढे स्पेशली इथे दिसत आहेत. तर स्ट्रेस किंवा कुठली गोष्ट असं तुला वाटते की ही चेंज व्हायला पाहिजे इंडस्ट्रीमध्ये की जेणेकरून. नाही, आता एवढं सगळं हायब्रिड आलंय ना. इवन इफ यू डिसाईड ना उद्या मी उद्यापासून ऑर्गॅनिकच खाणार, ते ऑर्गॅनिक पण हायब्रिड आहे. हायब्रिड. सो दॅट्स द फूड पार्ट दॅट यू कांट चेंज. म्हणून मी मी तर अवॉइडच करते काय खाणं सध्या. बट सेकंड थिंग, स्ट्रेस, येस. आणि यू आर सेईंग ना ते डिप्रेशन, मला असं वाटतं फॅमिली और यू शुड हॅव समवन ऑफ युअर ओन टू हँडल दॅट थिंग. और कंटेंट मानायला शिका. म्हणजे असं नाही म्हणणार. परवा आय थिंक माझी टीम, आय डोंट रिमेंबर, आम्ही अंबानींचं बोलत होतो की अंबानीने हे अचीव केलं. आणि मला तिथेच तिथेच असं, आपण काहीच अचीव नाही केलं, आपण काहीच अचीव नाही केलं. आणि असं आयडेंटिफाय, येस, आपण काय येस. करतोय, एवढं वय झालं, अंबानी बघ. आणि नंतर आले, ठीक आहे ना, आपले कॉम्पिटिटिव्ह. कुठे वडील अंबानी होते, मला काही अचीव करायचंय, की फरक पेंदाय. सो ग्रेट. तो जो ऍटिट्यूड मी मध्ये आणते, ठीक आहे ना, मी कुठले राज कपूरची मुलगी आहे की मला काहीतरी अचीव अवॉर्ड मिळवायचं तर नाही ना. माझ्या आई वडील ओके ना. सो ते पटकन खाली आणलं नाही ना, तर हे नाही कमवलं, ते नाही झालं, आता कसं करायचं. एन्झायटी. ओ गॉड. आणि मी काय त्याला अपवाद नाहीये, मलाही होतं त्या गोष्टी. पण टू कम डाऊन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तू ॲटिट्यूड म्हणाली, मला यावर विचारायला आवडेल की ग्लॅमर वर्ल्ड, रंगभूमी ह्या सगळ्यामध्ये तुझ्यातली ती तेजू तू कशी सांभाळतेस? मला वाटतं माझ्या भोवतालीचे लोक तसे मला सांभाळतात. आय एम व्हेरी ब्लेस्ड विथ अ गुड टीम. आय एम व्हेरी ब्लेस्ड विथ गुड पेरेंट्स, गुड फ्रेंड्स. आणि आता जे सगळं माझ्या आयुष्यात चेंजेस होत आहेत, होणार आहेत, त्याच्या म्हणजे आय एम व्हेरी ब्लेस्ड विथ गुड पीपल अराउंड मी. सो मला वाटतं ते बरोबर माझ्यातली तेजू ते सांभाळतायत. मला काहीही करावं लागत नाही. आय एम टू ब्लेस्ड अँड आय एम टू हॅपी. एक किस्सा सांगेन. की ना, पहिले मी म्हटलं तसं आय वॉज व्हेरी, म्हणजे फॉर एक्झाम्पल, पूर्वी एक फेज असा होता की मी ना, समजा आपल्यापेक्षा कोणाकडे जास्त येतं, आय वॉन्ट आय वॉन्ट वॉन्ट. आय वॉन्ट कम्पॅरिझन आपण करतो. कम्पॅरिझन फॉर द बेटरमेंट. बेटर. येस. मग मला आमचे आहेत जे म्हणजे घरातले, ते म्हणाले, तू इथे बघ ना, इथे जर कमी आहे एकाकडे तर तू ब्लेसिंग मान ना. आणि आय वॉज लाईक, नो, आय वॉन्ट दॅट. माझा जन्म त्याच्यासाठी झालाय. आणि रिसेंट डेजमध्ये इतक्या छान गोष्टी माझ्या आयुष्यात होत्या ना. समजा सायकल आहे, माझी क्रेटा आहे आणि तिथे मर्सिडीज आहे. मी सायकलकडे बघून म्हणणार, थँक गॉड, पावसाचं आपण गाडीत हे ठीक आहे, घ्यायचंय, असं नका करू की नाही अगदी सोडून दिलं आणि संन्यासी बनलो. नो, डू दॅट. पण इथे बघून मला एवढं कंपॅशन वाढलंय ना आता. दॅट कंपॅशन इज सो फुल. आय एम जस्ट फुल ऑफ लाईफ ना. तुझं रुटीन कसं असतं ज्या दिवशी काही शूट नसेल किंवा त्या दिवसाला तेजूचं रुटीन? किती वाजता उठतेस? जेवण स्वतः बनवतेस की काय? जेवणाचं नाही, नो किचन. आय डू नॉट एंटर द किचन. ओ. आय डू नॉट. म्हणजे शिट्टी वाजली रे मध्ये लोकांनी बघितलंच असेल मी काय काय म्हणतात त्याला, व्हॉट आय हॅव डन, माझे अचीवमेंट. बिलकुल नाही. म्हणजे मला कुकर माहिती पण आहे. सॉरी लोकांनी, प्लीज मला जज करू नका, पण मला कुकर लावायचं म्हटलं तरी टेन्शन येतं की त्याचे मेकॅनिझम काय असेल, शिट्टी कुठे लावायची, तो वॉल काय असतो, काय असतं. आय एम व्हेरी स्केअर्ड. मी किचनमध्ये नाही शिरत. चहा फक्त मला आवडतो आणि मला कोणी नसेल तर घरी मला माझं बनवावा लागतो. बट आय मेक माय ओन टी. मी नाही, माझं रुटीन आय ट्राय टू गेट अप अर्ली. कारण माझं सध्या रुटीन, इफ नॉट शूटिंग तर योगा आणि माझी जिम आय हॅव केप्ट. तर त्याला अर्धा दिवस जवळजवळ जातो. ओके. सो दॅट. आणि बाकीचं काही काम असेल, मला घरात आवरायला आवडतं. आता मी OCD. सध्या खूप पसारा करते. हो, बट म्हणजे मला आवरून घ्यायला आवडतं. ग्रेट. आय एम सुपरविजन करायला आवडतं. मग माझी मेडचं त्या दिवशी असतं, हिला काय आज ही घरी काय, जा ना, म्हणजे जा ना. मी कधी ये क्यों नहीं किया, वो क्यों नहीं किया, ऐसे क्यों नहीं किया. सो ते उंटावरनं शेळी हाकणे, ते तसा त्यात प्रकार. ओसीडी आहे माझ्यात. ते करून घे, वो कर लो. पंखा क्यों नाही, म्हणजे योगा करताना, अरे हिने पंखा नाही काम केला. सो आय वुड डू दॅट. म्हणजे मी खूप तशी ओसीडी आहे. अदरवाईज आय वोंट वर्क. म्हणजे मी किचन नाही, म्हणजे तो माझ्या
क्षमतेपलीकडचा विषय. मला खूप छान वाटलं तेजू, कारण मला आतापर्यंतची तेजू कळाली, पण तरी मी तुझ्यासाठी काही रॅपिड फायर क्वेश्चन हा. काढले. पण त्याआधी एक शेवटचा प्रश्न असा घेईन की फ्युचर प्लॅन्स काय आहेत, व्ह्युअर्सला काय सांगशील, की ॲज अ ॲक्टिंग कुठल्या मालिका, काही अपकमिंग चित्रपट येणार आहे, ओ टी टी प्लॅटफॉर्म म्हणा, किंवा प्रोडक्शनचे सुद्धा काही फ्युचर प्लॅन्स, इवन पर्सनल सुद्धा काय? सो आता ना माझ्या पाईपलाईन मध्ये जे 2 सिनेमे ते काय रिलीज व्हायची वाट बघतात आणि माझी खरंच अशी इच्छा आहे की ते रिलीज व्हावे, कारण मी त्यात खूप छान अभिनय करण्याचा प्रयत्न केलाय. आणि माझं स्वतःचं जे युट्यूब चॅनल आहे तेजक्राफ्ट, त्यावर एक सेगमेंट आता चालू आहे, पण मला असं अनेक सेगमेंट्स आणायचे आहेत. सोसायटीतल्या किंवा समाजातल्या अनेक गोष्टींवर फोकस करणारे सेगमेंट आणायचे आहेत. आणि ॲट द सेम टाइम एक स्लॉट असा अवेलेबल करून द्यायचा की जिथे ज्या ज्या व्यक्तीला, आता मी जर फंडिंग करू शकले तर वेल अँड गुड, पण ते नाही माझ्याकडनं करंटली झालं तर मला असं प्लॅटफॉर्म आणायचं की ऍटलीस्ट रेडी कॉन्टेंट मी तिथे देऊ, लोकांना अवेलेबल करू शकेल तो प्लॅटफॉर्म. आणि मी म्हटलं तसं मला शॉर्ट फिल्म्स, आय वॉन्ट टू गेट इन टू इट. माझी खूप इच्छा आहे की डिरेक्शनमध्ये मी सुरुवात करावी, जे इथे नुसतं पकत असतं ते कुठेतरी आता तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करीन. आणि म्हणजे तेज क्राफ्ट हे माझं प्रोडक्शन हाऊस ना, मला स्लोली स्टेडीली पण एक सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. माझी इच्छा आहे की सामाजिक कार्य आणि एंटरटेनमेंट याचं ना, ते म्हणतो ना, एकत्रितपणा करून त्याचं काहीतरी छान करायचंय. आणि दुसरी गोष्ट अशी की चतुर्थी अॅनिमल फाउंडेशन फक्तच नाही तर आणखीन फाउंडेशन एकत्र येऊन, इट्स, आय वॉन्ट टू मेक इट अ कम्युनिटी. चतुर्थी ही कम्युनिटीच आहे, ज्याला त्याच्याशी जोडायचं आहे. तुमचंही फाउंडेशन घेऊन या, तुमचंही नाव, मला नेम गेम मध्ये काही इंटरेस्ट नाही, पण लेट्स डू समथिंग. माझं एक विजन आहे की स्ट्रीट फ्री ऑफ स्ट्रेस इन अ हेल्दी वे. नॉट की पकडून पकडून नेणे वगैरे असं नाही, हेल्दी वे, जिथे ते गाडी खाली येणे, त्यांचे ऍक्सिडेंट्स होणे किंवा त्यांनी कोणाचा चावा घेणे मग लोकांनी प्रोटेस्ट करणे. आय वॉन्ट दिस सोसायटी टू बी फ्री ऑफ दॅट. सो मी म्हटलं तर थिंबी थिंबी तळे साचे, तर 10 डॉग्स पर मंथ आम्ही प्रयत्न करतो. तर माझं आहे की गव्हर्नमेंटच्या मदतीने जर जमलं, आय हॅड दिस इन माइंड दॅट फिरती ॲम्ब्युलन्स, म्हणजे एक ॲम्ब्युलन्स 1 महिना एका गावात राहील. ओके. आणि ते करून रॅपअप करून तिथलं छान म्हणून परत ती ॲम्ब्युलन्स, म्हणजे इट्स अ इयर लॉंग, नॉट इयर्स लॉंग प्रोजेक्ट. आणि ते एकटीचं नाहीये, तर त्या माझ्या म्हणजे एनजीओ साठी ते स्वप्न आहे. आणि इथे प्रोडक्शन हाऊस साठी काहीतरी छान करायचंय. बघूयात, आता खूप छान छान गोष्टी येत आहेत. आपली मराठी इंडस्ट्री खूप मस्त कंटेंट देतेच आहे आणि आताही देते. सो मे बी इफ आय कॅन बी पार्ट ऑफ इट. मी म्हणेन नवभारत नवराष्ट्रकडनं तुझ्या ह्या सगळ्या फ्युचर प्लॅनसाठी खूप खूप शुभेच्छा. ब्रह्मांडाने तुझं ऐको, स्वामींनी तुझं ऐको, आणि तुझ्या थँक्यू, सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या. थँक्यू माधुरी. आणि नेक्स्ट काहीतरी आपला पॉडकास्ट एखाद्या वेगळ्या विषयावर व्हावा. येस येस येस. चलो बोलूया रॅपिड फायर कडे. अरे ते आहे. जो रॅपिड क्वेश्चन्स आन्सर्स. हा. टी की कॉफी? चहा. टी. इन्स्टा रील की बिग स्क्रीन? बिग स्क्रीन. फेवरेट को स्टार ज्याच्यासोबत सर्वात जास्त मजा आली? सिद्धू सर. तुझा सर्वात मोठा फोबिया कोणता आहे? खूप आहेत अगं, मी फोबिया क्वीन आहे एका पॉइंटला. म्हणजे गर्दीत, म्हणजे मला कॉन्सर्टला असं वाटतं, आय डोंट नो, आय फील समवन विच निडल मी समथिंग. आय एम व्हेरी स्केअर्ड. कॉन्सर्ट्स, मग उंचीचा फोबिया, गर्दीचा फोबिया, स्पीडचा फोबिया, मग फोबिया क्वीन. पण मग ह्यासाठी काही करण्यासाठी काही करतेस का की हो, फोबिया गर्दीत नाही जात. आय डोंट डू दोज थिंग्स. बिग बॉस मधला सर्वात आवडता मोमेंट तुझ्यासाठी? आईचं लेटर, जे आईचं पत्र आलं होतं, कारण आमची फॅमिली बऱ्याच गोष्टी थ्रू जात होते आणि मी ते सोडून आले होते, तर मला बाहेर काय चाललंय कळत नव्हतं. आणि तिने खूप असं कोड मध्ये ते पत्र लिहिलं होतं की मलाच ते कळलं होतं. तर ते चाइल्डहुड पासून, म्हणजे बालपणापासून आतापर्यंतचा तुझा ऑल टाइम बेस्ट फ्रेंड? तसं अगं टप्प्याटप्प्यात, म्हणजे आय हॅव हॅड फ्रेंड्स, पण आय हॅव 2-3 फ्रेंड्स मध्ये. आदिती म्हणून एक आहे, गौतमी म्हणून आहे, तीच चाइल्डहुड, तिच्या चाइल्डहुड पासून ती माझी मैत्रीण आहे. मग डोनेल म्हणून आहे. सो आय हॅव गुड सेट ऑफ फ्रेंड्स. मोजके आहेत, पण आय हॅव गुड सेट ऑफ फ्रेंड्स. इंडस्ट्रीतली एक अशी व्यक्ती जी तुला खूप इन्स्पायर करते आजही? इंडस्ट्रीतली आईच, माझी आई पण डिरेक्टर आहे, so आई. नाही. ऍक्टिंग सोडून जर दुसरी प्रोफेशन निवडायची झाली तर ती कोणती असेल? ॲस्ट्रोनॉट. सोशल मीडियावर तुला सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आता तुला काय वाटतो? तेच, लग्न कधी, लग्न कधी, लग्न कधी. ज्याचं उत्तर तू अजूनही कोड्यातच दिलेस. ते बघू ना. फेवरेट मराठी फिल्म किंवा सॉन्ग जे तुला आवडतं, किंवा आजही आपण म्हणतो ना एक मूवी किंवा सॉन्ग असतं जे आपण कंटिन्यू ऐकतो?
सध्या मला ते कितीदा नव्याने तुला वाव. आठवावे ते फार आवडतं, फार आवडतं. आणि फॉर एव्हर ते टिक टिक वाजते डोक्यात, आय लाईक दॅट. म्हणजे कुठेतरी लव्ह सॉंग्स अरे आवडतात. आय एम लव्हिंग पर्सन ॲट हार्ट. आणि एखादा मूवी, चित्रपट? मला स्मिता पाटील यांचे हे खूप आवडायचे सिनेमे. ओके. जैत रे जैत, फॉर एव्हर. मी अजूनही त्यावर गप्पा मारू शकते गप्पा बऱ्याच. मारू. जैत रे जैतची गाणी. एक ड्रीम रोल जो तुला असं वाटतं की अजूनही मिळाला नाही आणि त्याची तू वाट बघतेस? बरेच आहेत, मला लोक कामाला देत नाही. म्हणजे बरीच आहेत, पण मे बी सम बायोग्राफिकल यु नो सिनेमा. जसं मला सावित्रीबाई फुलेंवर आवडेल करायला. मला त्यांची जर्नी आवडेल करायला, खरंच आवडेल. तुझ्या पर्समध्ये एखादी अशी नेहमी गोष्ट जी नेहमी असे कधीही तू विसरत नाही आणि त्याच्याशिवाय बाहेर पडत नाही? लिप ग्लॉस. ओके. एक हॅबिट जी तू बदलायची तुझी फार मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी तू प्रयत्न करतेस? नाही, हीच की आता काही बदलायचं नाही आयुष्यात. आहे ते आहे. आय एम नॉट गोइंग टू चेंज. पहिलं सेलिब्रिटी क्रश? मायकल जॅक्सन. ओके. तुझ्या फोन मधला सर्वात जास्त वापरलं जाणारं ऍप कोणतं आहे? इन्स्टा. बिग बॉस हाऊस मधलं फनीस्ट मुवमेंट, एकदम मजेशीर किस्सा असा काही? आय थिंक आम्ही जेव्हा गाणी लागायची तेव्हा डान्स करायचो. दॅट. मॉर्निंगची जी तुमची सकाळ मॉर्निंगची. येस असायची ती? येस येस. फॅन्स तुला कोणत्या नावाने हाक मारतात किंवा ते आवडतं तुला? मला तेजा आणि तेजू, म्हणजे तेजा तेजा, तेजू तेजू. असं. ऍक्टिंग की डान्सिंग, कोणती गोष्ट तुला आवडते? बोथ. बोथ. सकाळची सुरुवात चहा की मेडिटेशन? चहा आधी, आधी चहा. त्याशिवाय डोक्यात तर थिटा प्रो लेवलला पोहोचूच शकत नाही मी. चहा. जर तुला एका दिवसासाठी कोणा दुसऱ्या सेलिब्रिटीचं आयुष्य जगायला मिळालं तर ती व्यक्ती कोण असेल? आपले मराठी इंडस्ट्री. मराठी किंवा एनिथिंग, इवन मराठी मधलं कोण असेल, इंडस्ट्री मधलं असं? मला ना रंजना, त्यांचं मला बघायचं होतं. म्हणजे म्हणजे आता ते इथे नाही आहेत, नाही. पण ते त्या पूर्वीच्या ऍक्ट्रेसेस आहेत ना, स्मिता पाटील किंवा रंजना, त्या कशा जगायच्या, मला तो तुझं स्विच करायचं एकदा. मला बघायचंय त्यांचं काय रुटीन असायचं. त्यांना काय अशी लक्झरी नव्हती, व्हॅनिटीज नव्हत्या, हे नव्हत्या, तरी ते एवढं परफॉर्मन्स कशा द्यायच्या. आय वॉन्ट टू सी दॅट. तुझ्या गुगल सर्च हिस्ट्री मधली आत्ताची शेवटची गोष्ट काय असेल? बर्थडे गिफ्ट. आज आमचा Oh. आमचा खूप छान माझा क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे नागेश, त्याचा वाढदिवस, तर मी वॉट टू गिफ्ट नागेश असं बर्थडे गिफ्ट. जर तुला ऑटोबायोग्राफी लिहायची असेल तर त्याचं नाव काय असेल? आय नेव्हर थॉट ऑफ इट. ब्युटिफुली डिटॅच्ड. हो, डिटॅच मी. सोशल मीडिया शिवाय तू किती दिवस राहू शकशील असं तुला वाटतं? मी मध्यंतरी मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विपश्यना केलं. 10 दिवस व्यवस्थित फोनशिवाय राहू शकले. आत्ता करंटली मला खूप फोनशिवाय मी राहू शकत नाही. तर दिस इज अ रॉंग थिंग. मी नाही राहू शकत. आय डोंट थिंक. पण ही सवय चुकीची आहे. मलाही मोडायची, पण मला वेळ नाही मिळत आहे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली ते म्हणतो ना, एखाद्या दुकानदाराचं भांडवल असतं ते माझं भांडवल. म्हणजे दिस इज आय येस. इन्व्हेस्टमेंट, सो आय कांट, बट आय वुड लाईक टू स्टे अवे फ्रॉम सोशल. सारी क्वीन की बिग बॉस गर्ल, फॅन्स तुला कोणत्या टॅगने ओळखावं असं तुला आवडेल? कारण सध्या सारी क्वीन. सारी क्वीन. डॉग्स पर्सन की कॅट पर्सन? नाही, म्हणजे कांट डिफरन्शिएट. ॲनिमल, एनी ॲनिमल. अॅनिमल. म्हणजे सॉरी, मी आता कट करते. मला पूर्वी आपण ॲज अ गर्ल पाल किंवा उंदीर बघून असं, आता मला नाही आवडायला लागले. म्हणजे आय कॅन होल्ड अ माऊस और पाल. मे बी ते मातृत्व अजून जाग होत चाललं माझ्या. तुला मिळालेला सर्वात वियर्ड फॅन मेसेज जो आजही तुझ्या लक्षात आहे? वियर्ड नाही, मला खूप चांगलेच मिळाले. म्हणजे एवढं की कोणीतरी नवस उपवास करून नवस केला, हे खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. पण ते सगळं, किंवा कविता लिहिणे, किंवा खूप छान छान गोष्टी मिळाल्यात मला ॲज अ फॅन. म्हणजे मेसेज काय, माझी जोशना म्हणून, अँड आय हॅव टू टेल, जोशना म्हणून आहे, शी नेम्ड अ स्टार आफ्टर मी. तिने हो. प्रॉपर सर्टिफाईड मागच्या माझ्या वाढदिवसाला स्टार वर्गो कॉन्स्टिलेशन मध्ये तिने केलाय, आणि माझ्या नावाचा स्टार आहे, विच इज सच अ प्राऊड थिंग. जर मराठी इंडस्ट्री सोडून तुला बॉलिवूडमध्ये किंवा ओ टी टीमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर कुठे जाशील? चॉईस असेल ओ टी टी किंवा बॉलिवूड? आता OTT, आय वुड लाईक टू गो टू OTT. बॉलिवूड मला नाही वाटत मला हवे तसे. मी आय एम प्रॅक्टिकल, तसे रोल मिळतील. म्हणजे अनलेस इट्स अगेन आय एम व्हेरी ब्लेस्ड ॲज आय एम. पण OTT आय वुड लाईक टू एक्सप्लोर, कारण मी कधीच केला नाही. आय वॉन्ट टू डू. ओके. शूटिंग दरम्यान झालेला एखादा फनीएस्ट प्रँक? प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी प्रँक होतो. तुझा कोणी प्रँक केलाय आणि तो
शूटिंग नाही. दरम्यान किंवा काही असं हम्म. इवन घरी वगैरे असं काही नाही नाही अजूनपर्यंत नाही कोणीच प्रँक नाही केलं? नाही नाही, नो वन, नो वन. करिअर मध्ये मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट? आत्ता सध्या मिळते की ॲज अन ॲक्टर यू फॅन्टॅस्टिक. म्हणजे स्टेट अवॉर्डला मी विनोदी अभिनेत्री म्हणून निर्मितीताई आणि नम्रता संभेराव यांच्या बरोबर नॉमिनेट होणं ही किती मोठी गोष्ट आहे. आहे. मला दॅट्स अ बिग कॉम्प्लिमेंट. स्टेट अवॉर्ड म्हणजे मला चिनूसाठी एक स्टेट अवॉर्ड मिळालेलं, पण अगेन मी म्हटलं मला त्याचं ते व्हॅल्यू कळलं नव्हतं. आता जेव्हा नॉमिनेट झाले तरी लाईक ऑफकोर्स जिंकले नाही, बट या. आयुष्यभर एकाच रंगाचे कपडे जर घालायला लागले तर तो रंग कोणता निवडशील? या व्हाईट, एनी टाइम व्हाईट. सो तुझं फॅशन कलेक्शन पण मला सांगशील कसं असतं? म्हणजे यू लाईक इंडियन स्टाईल की वेस्टर्न की बॅगी पॅन्ट अँड असं? हा, थोडं थोडं कम्फर्ट मध्ये मला आवडतं. आय लाईक थोडं लूज आणि व्हेरी टॉमबॉयशी व्हेन इट कम्स टू जीन्स अँड शर्ट्स वगैरे. मला खूप असं हे नाही आवडत फेमिनिन. पण अर्थात आता वजन कमी झालं तर मी घालते. सो बट या. आणि करंटली आय एम रिअली इन टू साडीज. माहित नाही, मला फार साडीज आवडतात, ते जे मला नाही आवडायचे. मला साडी एवढी नाही. पण लहानपणी मग असं कधी आपण म्हणजे मुलींना ना आईची साडी घेऊन किंवा ओढणी घेऊन हम्म. आरशाच्या समोर हो, ते असं मिरर ओढणी समोर घेऊन उभं राहून लांब असं केस, ते हा लांब असं केस ते लॉंग करणे. हेअर करून हो, असं. लॉंग हेअर सो असं करणे. करायचीस तू मग सगळं खूप लहानपणी? भयानक. मला ना, मला आईचे गोष्टी वापरायला खूप आवडतात. खूप आवडतात मला, ते असं आपुलकी वाटते. आय हॅव डन दॅट. तेजू, खरंच आतापर्यंतचा तुझा सगळा प्रवास मी ऐकला, म्हणजे बालपणापासूनचे आतापर्यंत जे तुझे मुवमेंट्स आहे, फ्युचर प्लॅन्स आहे, मला ना तेजस्वी लोणारी, जी आज ऍक्टर आहे, प्रोड्युसर आहे, क्रिएटर आहे, ब्लॉगर आहे आणि बिग बॉस फेम सुद्धा आहे, तिने त्या तेजूला कॉल लावावा जी बालपणीची होती किंवा शाळेतली होती किंवा त्या कुठल्याही वयोगटातली तेजू जिच्याशी तुला कनेक्ट व्हायचं आणि काय बोलायचंय असं मी म्हणेन. सो दिस इज, सध्या मी हा देते तुझ्याकडे आणि दिस इज टू यू. ओके. फर्स्ट ऑफ ऑल, हाऊ टू रीच तेजू. हॅलो, हाय तेजस्विनी. कशी आहेस? तर आज कॉल करून मी एकच गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छिते की एव्हरीथिंग इज गोना बी ऑल राईट. तू लहानपणी ऑलवेज नेक्स्ट नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट मध्ये जगलीस. ऑलवेज. अच्छा, शाळा लवकर संपू दे, मला ऍक्टिंगमध्ये पडायचं, मी मुंबईला कधी जाणार, मग मुंबईला आले तर आता हे लवकर होऊ दे, मग मला अजून. म्हणजे तू नेहमी कशी जगलीस माहितीये तेजू, की 5 वर्ष पुढचं काय, 5 वर्ष पुढचं काय. पण आय वुड टेल यू की डू नॉट गो इन देअर. तुझं मोमेंट तू एन्जॉय कर. तू शाळेत आहेस, शाळा एन्जॉय कर. भरपूर मारामारी केलीस माहितीये, ती एन्जॉय कर. कॉलेज एन्जॉय कर. अभ्यास एन्जॉय कर. कारण ना, इव्हेंच्युअली तुला जे हवंय ना ते होणारच आहे, ते झालंच आहे. सो तू घाई करू नकोस. डोंट रश युअर सेल्फ. कारण इफ युअर इंटेन्शन्स आर गुड अँड वॉट एव्हर यू विश फॉर, दॅट्स गोना हॅपन. आणि तुला जी भीती आहे ना की एक यु नो फॅमिली चांगली, तीच फॅमिली पुढे छान अजून एखादी फॅमिली तुला मिळायला हवी, गोष्टी छान व्हायला हव्या. डू नॉट वरी. एव्हरीथिंग इज जस्ट गोना वर्कआउट सो ब्युटिफुली. फक्त मेहनत कर. तू कदाचित मेहनत कमी करतेस. थोडी आणखीन मेहनत टाक. आणखीन जिद्दीने काम कर. आणि सॅटिस्फाईड राहायला शिक. ॲम्बिशन त्याच्या जागी खूप छान आहे. ॲम्बिशन्स नाही राहिली तर तू इथपर्यंत पोहोचणारच नाहीस. तुला जी आहे ना, मला मुंबईत माझं घर, माझं नाव, मला लोक ओळखायला हवी, ते सगळं होणार आहे. पण सॅटिस्फाईड सुद्धा राहायला शिक. त्यात इतकं झोकून देऊ नकोस की तू स्वतःला विसरशील, काही गोष्टी गमावशील. डोंट डू दॅट. आणि 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 तेजस्विनी, ब्लाइंडली ट्रस्ट करू नकोस लोकांवर. बेअर मिनिमम वर हॅपी राहू नकोस. be proud of yourself. You're really meant to do great things and you'll do it. So all the best. Be blessed. थँक्यू अरे, व्हेरी मच. थँक यू. तुमच्यामुळे म्हणजे आज नवराष्ट्र, आणि म्हणजे तुमच्यामुळे ना हे वेगळंच मलाच खूप बरं वाटलं की मी माझ्याशी बोलले. कारण हे वेळ काढून आपण नाही गोष्टी करायचं, सगळ्यांनी करायला हवं. ऍक्च्युली यू ऑल प्लीज डू इट. आज इनफॅक्ट डू इट अँड टॅग देम अँड मेक वन कॉल आणि सांगा की आम्ही असं केलं. इट इज सो 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 एनरिचिंग.
थँक्यू व्हेरी मच. मला पण खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, कारण मी सुद्धा तेजस्विनी लोणारी, एक ॲक्टर, बिग बॉस जसं मी म्हणाले, की मी सुद्धा एक फॅन आहे. तर तुझं फॅशन सेन्स बघणं, तुला साडी कलेक्शनमध्ये बघणं आणि आपण असं कसं छान दिसू शकतो, हे सगळं मी ऑब्झर्व्ह केलं. पण ती तेजू मी आज पाहिली, जी एक आमच्यासारखेच बालपण सुंदर असं अरे होतं आणि शिस्तीचं घर, आईची तत्व, त्यासोबत ती मोठी झाली आणि प्रत्येकाचं जसं स्वप्न असतं, तसं स्वप्न बघत पुढे आली आणि ते स्वप्न प्रत्येक गोष्टीमध्ये मला तुझं ब्लेसिंग वाटलं. म्हणजे तू थँक ग्रॅटिट्यूड आपण जसं म्हणतो. सो त्या सगळ्या गोष्टींसाठी तू थँक्स आहे. स्वामींचं तू करते आणि कुठेतरी आता तू सुद्धा स्पिरिच्युअलची काळाची गरज आहे, की आपण सुद्धा आपल्या हेल्थवरती आणि स्पिरिच्युअलिटीला महत्त्व दिलं पाहिजे. आणि या प्लॅन्स आहेत आणि त्याच्यासाठी हरी अँड रश आता शिकलेली आहेस, की डोंट गो इन फास्ट, की मला येस त्या स्टेप्सवर पोहोचायचंय. नाही आय सो गॉट व्हॉट आय वॉन्टेड आय गॉट अ गुड पीपल सेट ऑफ पीपल अराउंड मी आता मी आय एम व्हेरी कंटेंट व्हेरी कंटेंट छान वाटलं मला तुला भेटून आणि असंच पुन्हा भेटूया असं नक्कीच म्हणेन. मला आवडेल तुमच्या फॅन्सची म्हणजे तुमचे जी लोक आहेत मला कनेक्ट व्हायला आवडेल आणि थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी खूप छान वाटलं मी म्हटलं त्याचं खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे ती जिद्द दिसते माहिती मी जिथे जाते ना मला त्या लोकांमध्ये ती जिद्द दिसली ना तर मी खुलणारच नाही तर फॅक्ट माधवी मला तुमच्या ती जिद्द थँक्यू. दिसते तुम्ही इतक्या ब्युटिफुली वेगळे प्रश्न विचारताय गोष्टी वेगळ्या काढून घ्यायचा प्रयत्न करताय व्हेरी गुड सो मला थँक्यू तेच हवंय की तुझ्या फॅन्सला आणि व्ह्युअर्सला सुद्धा खरी तेजू बाहेर खुलून दिसावी. आणि प्रत्येकाच्याच मनात असतं की एखादा अभिनेता अभिनेत्री आवडत असते, तिचं आयुष्य कसं आहे, ती कशी आहे, हे जाणून घ्यायला. मला बिलीव्ह नाही होत खरंच फॅन मी ना बिग बॉस मध्ये पण खरंच फॅन्स असतात म्हणजे खरंच असतात का असतात. मी डू दे आय हॅव सीन आहेत पण ते असतं ना अरे अपने भी फॅन्स आहे म्हणून मी बिग बॉस मध्ये अशी वोटिंगची अपील करणार येस नाही येस. जे काय 4-5 फॅन प्लीज मला वोट करा सो आज अपील नाही म्हणेन, पण आज काय सांगशील असं जाता जाता मी तुला म्हणेन. मी हेच म्हणेन की मी म्हणजे पहिली गोष्ट तर मी फार काही नॉलेज पाजळण्याचं काम करायचा प्रयत्न म्हणजे ते समजू नका मी जे काय अपफ्रंट बोललेले आहे मी खूप खूप कम्फर्टेबल होते म्हणून बोलले तर तुम्ही प्लीज हा इंटरव्ह्यू बघितला तर त्यातनं चांगल्या गोष्टी घ्यायचा प्रयत्न करा ज्यांना हे आवडेल डिस्कार्ड बट चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा जशी मी आता स्वतःवर प्रेम करण्याचं शिकते किंवा करते तसं हे तुम्ही करा आणि बी अवेअर बी आणि समाजाला प्लीज काहीतरी प्रत्येकाने एक एक काहीतरी तुमच्याकडनं द्या थँक्यू पुन्हा एकदा म्हणेन. थँक्यू आणि तुझी जशी नेम लिस्ट आहे, ब्लॉगर, ऍक्टर, प्रोड्युसर, क्रिएटर, त्यात अजून काहीतरी ऍड व्हावं असं मी ऑल द बेस्ट येस म्हणेन. येस तुम्हाला सुद्धा आमचा हा आजचा एपिसोड कसा वाटला, तेजस्विनी लोणारी सोबतचा ह्या गप्पा कशा वाटल्या, हे नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा. आणि ह्याशिवाय काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आणि जाता जाता म्हणेन, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला येस नवराष्ट्राच्या चॅनलला विसरू नका. येस बेटर डू धन्यवाद.